श्री परमात्मने नमः। अथ पंचदशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमदशाखमश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः। द्वन्द्वैश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया। आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकयाते अंगीकारी तरी तो वाचस्पतीसी करी प्रबंध होडा। आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरावी माते। पवित्र असलेला इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यात अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली
पूजनीय गुरुवर्य बाबांच्या सहवासामध्ये तुम्हा सर्व सिद्ध अनुभूती संपन्न महात्म्यांच्या समोर जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथेतील काही अभंगावरती चिंतन करण्याचं सौभाग्य या ठिकाणी प्राप्त होत आहे. चिंतनाकरता जे क्रमशः अभंग प्राप्त झालेले आहेत त्यातील प्रत्येक एक अभंग म्हणजे कल्पतरू आहे. एक अभंग म्हणजे चिंतामणी आहे. किंबहुना ज्याही उपमा ज्याही उपाधी या अभंगाच्या संदर्भात दिल्या जातील त्या कदाचित नाही निश्चितच अपूर्ण पडतील अशी महत्ता या अभंगांची आहे. चिंतन करत असताना सौभाग्याने या ज्ञानसत्रामध्ये 61 अभंगाचं चिंतन करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. काही लोक मग समोर बसलेले म्हणतील 17 तर तुझे 2च झाले आणि 61 अभंग कसं काय? ही अंदर की बात आहे. पण जेवढ्या अभंगाचं चिंतन म्हणजे आपण खाली बसल्याच्या नंतर करतच असतो, पण सांगायचं म्हणल्याच्या नंतर जरा विशेषत्वाने मनुष्य चिंतन करत असतो. आणि ते चिंतन करत असताना एक अशी गोष्ट लक्षात आली की जेवढ्या वेळेला आपण ते अभंग वाचतो तेवढ्या वेळेला त्या अभंगातून नवीन नवीन भाव स्फुरत जातात, नवीन नवीन भाव नवीन नवीन विचार सुचत जातात. ज्यावेळेला हे सत्र काल मला रवी महाराजांनी दुपारी दिलं त्यावेळेला मी वाचलं. दुपारी वाचल्याच्या नंतर मला वेगळेच भाव जाणवत होते, संध्याकाळी झोपताना वेगळेच जाणवत होते, सकाळी उठल्याच्या नंतर तिसरेच. पण आता तुमच्यासमोर जगद्गुरु तुकोबारायांच्या कृपेने तुम्हा सर्व श्रोत्यांच्या कृपेने जे काही यथार्थ भाव असतील ते माझ्या बुद्धीच्या माध्यमातून बाहेर पडावेत हीच तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी विनंती आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये गीतेच्या संदर्भामध्ये ज्ञानोबाराय उद्गार काढतात ना, ते तर हरू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. भगवान शंकर जसं भगवती पार्वतीला म्हणतात की हे पार्वती माता तुझं स्वरूप जसं नित्य नूतन आहे तसे ही भगवद्गीता नित्य नूतन आहे, तसे हे अभंग देखील नित्य नूतनच आहेत. आणि नित्य नूतन असणाऱ्या अभंगापैकी जे चिंतन करण्याकरता मला प्राप्त झालेले आहे त्यातील पहिला अभंग आहे बहुत प्रकार गव्हाचे जिव्हा नाचे आवडी सरले परी आवडी नवी सिंधू दावी तरंग घेतले घ्यावे वेळोवेळा माय बाळा न विसंबे तुका मने रस वचनी पडताळवणी तोची शेवी. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी सरळ जर आपण शाब्दिक जर चिंतन करायला गेलो तर अर्थाचं नीट स्फुरण लक्षात येत नाही, परंतु तो अभंग व्यवस्थित चिंतन केल्याच्या नंतर लक्षार्थ घेतल्याच्या नंतर मग मात्र या अभंगाचा भाव काय आहे, तात्पर्य काय आहे हे समजतं. सरळ त्याचे मन पण आहे गुळा साखर मालयाचे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये देखील वर्णन केलेलं आहे. गहू एकच असतो पण त्या गव्हापासून कोणी करंजी बनवेल, कोणी लाडू बनवेल, कोणी चपाती बनवेल, कोणी पुरी बनवेल, कोण काय तर कोण काय बनवेल. गव्हाचे प्रकार पुष्कळ आहेत तुकोबाराय म्हणतात, पण त्या गव्हापासून जेवढे पदार्थ बनविले जातील त्या पदार्थाची जी आवड जर पाहिली, त्याची रुची जर पाहिली तर आवडी जिव्हा नाचे. त्या गव्हापासून उत्पन्न झालेले जे पदार्थ आहेत ते पाहिल्याच्या नंतर जिव्हा नृत्य करू लागते, नाचू लागते. म्हणजे ते पदार्थ पाहिल्याच्या नंतर त्या पदार्थाचा जो रस आहे, त्या पदार्थाचा जो स्वाद आहे, त्या स्वादाला पाहिल्याच्या नंतर जिव्हा मात्र नृत्य करू लागते. मग ते पदार्थ खात असताना संपले तरी देखील त्याची आवड मात्र संपत नाही. सरले परी आवडी नवी. त्या गव्हापासून निर्माण केलेले पदार्थ, ते पदार्थ सरले म्हणजे संपले तरी देखील, परी म्हणजे तरी देखील आवडी नवी. त्या पदार्थ सेवन करण्याची जी आवड असते ती नित्य नूतनच राहत असते. कशी नित्य नूतन राहते ती आवड, त्याकरता उदाहरण दिलं आहे सिंधू तरंग दावी. सिंधू म्हणजे समुद्र. आता समुद्राच्या तीरावर जर आपण जाऊन बसलो तर त्या समुद्रावरती वाऱ्यामुळे लाटा निर्माण होतात, वाऱ्याच्या दाबामुळे लाटा निर्माण होतात. पण 1 तास बसलं, 2 तास बसलं, 3 तास बसलं म्हणजे त्या लाटा पाहून कंटाळा येतो का? वस्तुस्थिती जर विचार केला तर पहिल्या लाटेतही पाणीच आहे, दुसऱ्या लाटेतही पाणीच आहे, तिसऱ्या लाटेतही पाणीच आहे. पण प्रत्येक लाट पाहत असताना नित्य नूतन आनंद अंतःकरणामध्ये उत्पन्न होत जातो. का? कारण ती लाट नित्य नूतन आहे. मग जशी ती लाट नित्य नूतन आहे तशी तुकोबाराय म्हणतात या पदार्थ सेवनाची जी आवड आहे ना, ती आवड ही नित्य नूतन आहे.
मग ते पदार्थ जे आहेत हे झालं उदाहरण गव्हाचं, आवडीचं उदाहरण झालं. तात्पर्य लक्षात येत नाही. मी सुरुवातीला सांगून गेलो या अभंगाचं लक्षार्थ घ्यावा लागतो तेव्हा हा भाव लक्षात येतो. पुढं आपण पाहू. दुसरं उदाहरण दिलं तुकोबरायांनी, घेतले घ्यावे वेळोवेळा मायबाळा न विसंबे. वेळा घ्यावे. आई आपल्या मुलाला विसरत नाही, आपल्या लेकराला, आपल्या अर्भकाला ती विसरत नसते. आणि त्या अर्भकाला एकदा घेतलं म्हणजे तिचं मन समाधान होतं असं नाही. वारंवार 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 तिला ते घ्यावंसच वाटतं. जैसे बाळकाले विजेलेने तया शृंगारा बाळ काय जाणे, ते सुखाचे सोहळे भोगणे माऊली दिठी किंवा जननीय दिठी. ज्ञानोबांनी वर्णन केलेलंच आहे. त्या मुलाला किती वेळा घेतलं, किती त्याचे शृंगार केला, किती त्याचं कोड कौतुक केलं, तर आईला उभं येत नाही. वारंवार त्याला घ्यावाचं, त्याचा शृंगार करावाच वाटतं, त्याला सजवावंच वाटतं, त्याला नटवावंच वाटतं. आईच्या अंतःकरणामध्ये बाळाला घेण्याविषयी उभं कधी येत नाही, ती त्याला कंटाळत कधी नाही. मग ते मुलगा जर बोलायला जरी लागला तर बोलत असताना ते कवळ्या कवळ्या शिव्या जरी द्यायला लागलं ना तरी त्या आईला किंवा त्या वडिलाला गोडच वाटतं. तो भाव पुढे सांगतात की जसं ज्ञानोबा म्हणतात ना, तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली, ते चोज करून माऊली रे झिजेवी. तोच भाव पुढे व्यक्त करतात. तो का म्हणे रस वचनी पडताळूनी तोची शेवी. ती माऊली जी असते वचनी रस पडताळूनी तोची शेवी. त्या मुलाच्या बोबड्या बोलण्यातून जो रस आहे, त्याच्या बोलण्यातून उत्पन्न होणारा जो रस आहे, माऊली तीची शेवी. वारंवार त्याचं सेवन करत राहते. दुसऱ्या मुलाचं उदाहरण दिले. म्हणजे पूर्ण अभंग 4 चरणाचा जर विचार केला तर पहिल्या 2 चरणामध्ये गव्हाचं उदाहरण आणि दुसऱ्या 2 चरणामध्ये आईचं आणि मुलाचं उदाहरण दिलंय. तात्पर्य काय आहे हे लक्षात येत नाही. चिंतन केल्याच्या नंतर मग लक्षात येतं. तात्पर्याचा सारांश असा या अभंगाचा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जसे गव्हाचे प्रकार पुष्कळ आहेत तसे भगवंताच्या नामाचे प्रकार किती आहेत. विष्णू सहस्त्रनामात पण म्हणतो की नाही, श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा. त्याच्या नामाला अमर्याद आहे. नामाचिया सहस्त्रवरी तारुया अवधारी सजुनिया संसारी तारू झालो. किंवा 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा म्हणतात ना, कृष्ण विष्णू हरे गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्या विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरे गोविंद अनेक नाम त्या परमात्म्याचे आहेत. आणि ह्या अनेक नावं जरी असले तर त्याची रुची जी आहे, मग ते कृष्ण असो, गोविंद असो, हरी असो, मधुसूदन असो, नारायण असो, वासुदेव, कोणतंही नाव घ्या, त्या नावातली जी रस आहे, जी आवड आहे, ती गोडी जी आहे, जशी लाटाची नित्यनूतन गोडी असते की नाही समुद्रातल्या लाटाची, तसं या परमात्म्याच्या नामाची जी गोडवा आहे, जी रुची आहे, ती नित्य नूतन आहे. आणि मग ते नाम एकदा घेतलं म्हणजे कंटाळतो, 2दा घेतलं म्हणजे कंटाळतो, 1 तास घेतला म्हणजे कंटाळतो, असं नाही. किती वेळा घेतला तर त्याला कंटाळा येत नाही. त्याकरता तुकोबारायांनी उदाहरण दिलं आहे आईचं आणि मुलाचं. आईने मुलाला किती वेळा घेतलं, किती त्याचा शृंगार केला, किती त्याचं कोड कौतुक केलं, तर आईचं मनाचं समाधान होत नाही. ती त्याला घेतच राहते, त्याचं कोड कौतुक करतच राहतं. तसा हा जो भक्त असतो किंवा तसं तुकोबाराय म्हणतात, मी कितीही जरी नामस्मरण केलं तर माझं मन मात्र समाधान होत नाही. ते घ्यावंसंच वाटतं, घ्यावंसंच वाटतं, घ्यावंसंच वाटतं. आणि मग त्या नामाचा जो रसास्वाद आहे ना, त्या रसास्वादामध्येच मला डुंबून जावंसं असं वाटतं. आपलं जे नामचिंतन नावाचा जो ग्रंथ आहे ना, त्या नामचिंतन ग्रंथामध्ये अखंडानंद स्वामीजींनी रसास्वाद नामाचा कसा करावा त्याविषयी सांगितलं आहे. पूजनीय अखंडानंद स्वामीजी म्हणतात, जसा तुम्ही गुलाबजाम तोंडामध्ये टाकल्याच्या नंतर तो गोड लागल्याच्या नंतर त्याला जिभेवरती लगेच आतमध्ये घेऊन जात नाहीत, त्याला रेंगळवता तुम्ही जिभेवरती. किंवा एखादा आवडीचा जर पदार्थ असला तर विनाकारण इकडनं तिकडं तोंडामध्ये फिरवीत राहता, लगेच गिळून घेत नाही का, आवडीचा पदार्थ असतो म्हणून. तसं राम म्हणत असताना त्या राम शब्दाच्या माध्यमातून आपल्या मुखामध्ये अमृताचा श्राव होत आहे की काय, रसाचा श्राव होत आहे की काय, अशी भावना करून नामस्मरण केलं पाहिजे. आणि तुकोबाराय म्हणतात, मी त्या रसास्वादामध्ये डुंबून जाईन, असा भाव या पहिल्या अभंगाच्या माध्यमातून उत्पन्न करतात. आता दुसरा जो अभंग आहे, त्या दुसऱ्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे जे काही 6 लक्षणं पुढं सांगणार आहेत, त्या 6 लक्षणाच्या माध्यमातून जे हे 6 लक्षणं ज्या साधकाच्या ठिकाणी, ज्या भक्ताच्या ठिकाणी, ज्या महात्म्याच्या ठिकाणी असतील तेच माझे जिवलक सोयरे आहेत, असं पुढच्या अभंगातून सांगतात. आम्हा सोयरे हरिजन जनी भाग्य निष्किंचन. जनी भाग्य निष्किंचन, जे निष्किंचन आहेत जनामध्ये, जगामध्ये, म्हणजे दरिद्री आहेत. पण कोणते दरिद्री? नुसते दरिद्री आहे ना उद्धट आहे असे सोयरे नाहीत म्हणत. जसं ज्ञानोबाराय म्हणतात ना, निकवड्या आणि निष्ठुरा ओबगी जे जेवी सोयरा. निकवड्या म्हणजे निष्ठुरही आहे आणि दरिद्री आहे, भाग्यहीन आहे, असं नाही घेतलं इथे.
जगद्गुरु तुकोबाराय इथे भाग्य निष्किंचन जो शब्द वापरतात हा कोण आहे? जसं 6व्या अध्यायामध्ये सांगितले ना की योग भ्रष्ट व्यक्ती कोण्या कुळामध्ये जन्माला जातो? दरिद्री अथवा योगी नामेव कुले भवती एतद्दि दुर्लभधरम. त्याचा पुढचा श्लोक तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. निष्किंचन असणाऱ्या दरिद्री लोकांच्या कुळामध्ये तो जन्माला येतो. हा श्लोक पाहिजे. कुले भवती धीमताम एतद्दि दुर्लभतरम लोके जन्म यदि दृशम सूचनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते अथवा योगी नामेव कुले भवती धीमताम. त्याचा लक्षार्थ घ्यायचा आहे. दरिद्री कुलामध्ये तो जन्माला येतो. म्हणजे योगभ्रष्ट आहे दरिद्री कुलामध्ये. विचारवंत महापुरुषांनी असा विचार केला आहे की श्रीमंत कुळामध्ये आणि शुद्ध कुळामध्ये जन्म मिळण्यापेक्षा शुद्ध आणि दरिद्री जर कुळ असेल तर दोन्हीची तुलना केल्याच्या नंतर शुद्ध आणि दरिद्री कुळामध्ये जन्म मिळणं हे अधिक भाग्याचं आहे. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जे निष्किंचन आहेत परंतु नित्य रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करतात. उदाहरणार्थ सुदामदेव पहा, दरिद्री आहेत परंतु रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करतात. विदुर काका आहेत, दरिद्री आहेत, त्याग केल्याच्या नंतर त्या नदीच्या तीरावरती राहत होते आणि झोपडे बांधून राहत होते. दरिद्री आहेत परंतु रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करतात. असे रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करणारे पण भौतिकदृष्ट्या दरिद्री असणारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हा हरिजन सोयरे. असे जे हरिजन आहेत ते आमचे सोयरे आहेत, हे आमचे जीवलग आहेत. पहिलं लक्षण. दुसरं, ज्यांच्या धैर्यानाही भंग भाव एकविध रंग. ज्यांच्या धैर्याला कधीही भंग पावत नाही, कसलाही जीवनामध्ये प्रसंग प्राप्त झाला तर त्यांचं धैर्य मात्र भंगत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा उदाहरण देतात की त्यांच्या ठिकाणी असं धैर्य असतं की मन प्राण आणि इंद्रिय या तिन्हींना देखील एकाग्र करून जोपर्यंत आत्मतत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत त्यांना ते थोडंही सुद्धा सैल सोडत नाहीत. अशा पद्धतीचे इंद्रियांना मनाला आणि प्राणाला एका दोरीमध्ये बांधणं, कधी त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अपेक्षा इच्छा उत्पन्न न होऊ देणं, कुठलाही प्रलोभन जीवनामध्ये प्राप्त झालं तर त्या प्रलोभनाकडे न जाऊ देणं, कधीही धैर्यच्युत न होणं, असे जे धैर्यवंत आहेत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ते माझे सोयरे आहेत. भाव एकविध, ज्यांच्या अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी एकनिष्ठता आहे, एकविध भाव एकनिष्ठता ज्यांच्या अंतकरणामध्ये ते माझे सोयरे आहेत म्हणतात. कधी कधी बाबा पाठामध्ये भानुदास महाराजांचं उदाहरण सांगत असतात बघा. मला वाटतं आज काहीतरी मंदिरामध्ये त्या नाथपारास तिथं काहीतरी कार्यक्रम देखील आहे. भानुदास महाराजांचं उदाहरण सांगत असतात बाबा की ज्यावेळेला ते बिदरच्या बादशाहाने पांडुरंग परमात्म्याला घेऊन गेला आणि त्या आणण्याकरता सगळ्या वारकऱ्यांनी भानुदास महाराजाला पाठवलं. भानुदास महाराज तिथे गेल्याच्यानंतर परमात्म्याची त्यांची भेट झाली आणि परमात्म्याची त्यांची भेट झाल्याच्यानंतर देवाने भेट झाली म्हणून आनंदाच्या भरामध्ये आपल्या गळ्यातला मोत्याचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घातला. दोघांनाही भान नाही राहिलं. भानुदास महाराज सकाळी मंदिरातून बाहेर आले, पुजारी मंदिरात गेले, पाहिला तर हार नाही. हार कुठे गेला म्हणून शोधायला लागले तर तो भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये पडलेला होता. त्यांनाही माहिती नव्हतं, आसवायसा कोठे आठवचे नाही या अवस्थेला ते पोहोचलेले. गळ्यामध्ये आपले हार आहे हे त्यांना माहीतसुद्धा नव्हतं. पण त्या शिपायांच्या लक्षात आलं की ह्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हार आहे म्हणजे यानेच चोरला. राजाच्या समोर नेऊन उभं केलं. राजाने विचारला हार तुमच्याकडे कसा आला? त्याने सांगितलं मला नाही माहिती पण कदाचित देवाने माझ्या गळ्यामध्ये घातला असेल. म्हणले वारे वारकरी खोटंही बोलायला लागले का तुम्ही? आता देव यायला लागला आणि तुमच्या गळ्यामध्ये हार घालायला लागला, एवढे तुम्ही मोठे झाले का? कारण महात्म्यांची लीला भगवंताची लीला हे सामान्य लोकांना कळत नसते. राजाने सांगितलं असा परत कोणी दुष्टकृत्य करू नये म्हणून यांना फासावर द्या आणि सर्वांच्या समक्ष चौकात द्या. चौकामध्ये शिळ उभा केला आणि त्या सुळावरती त्यांना चढवायचं होतं. त्यांना घेऊन चालले होते वाजवत गाजवत सुळावर देण्याकरता. त्यावेळेला भानुदास महाराज देवाला सांगतात देवा जरी हे आकाशवर पडू आहे, ब्रह्मबोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वास पाहेगा विठ्ठला, न करी अनेकाचा पांगेला. आपल्या गुरुनी आपल्या वडिलांनी आपल्या आईने आपल्याला किती जीव लावला आणि एखाद्या वेळेला थोडीशी उपेक्षा केली की आपल्या जीवनामध्ये चिडचिड उत्पन्न होते. असं वाटतं नको याचं तोंडच नको पाहायला. म्हणजे किती वेळा काही उपकार केले ते गेले विसरून, एकदा थोडंसं मदत नाही केली की सगळं पाणी फिरून जातं त्याच्यावरती. असं बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. तसं मात्र एकनाथ भानुदास महाराजांच्या जीवनात आपल्याला झालेलं दिसत नाही. आता हार देवानीच गळ्यात घातला आणि त्यांनीच हा प्रसंग जीवनामध्ये उभा केला म्हणल्याच्यानंतर त्याला शिव्या द्यायला पाहिजे जनाबाई महाराजासारख्या, रागवायला पाहिजे त्याच्यावरती. पण ते रागवत नाहीत. काय व्हायचं ते होऊ दे म्हणतील, पण मी मात्र तुझी वास पाहणं सोडणार नाही, तुझ्याविषयी असणारी एकनिष्ठता सोडणार नाही. आणि अशी एकनिष्ठता ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये असते ना तुकोबाराय म्हणतात ते माझे सोयरे आहेत. आणि एकविध रंग जे परमात्म्याच्याच रंगामध्ये रंगलेले आहेत. अनुहाती गुंतला
नेने बाह्यरंग, बाह्यरंगामध्ये जे रमतच नाहीत, हे शब्द स्पर्शादी असणारे येही संस्पर्शजा भोगा दुःख येऊन एव ते अद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः बुधः तेषु न रमते. जे बुद्धिमान आहेत, जे विरक्त आहेत, जे ज्ञानी आहेत, गुरुचरणाशी रत झालेले आहेत, सर्वस्व समर्पण ज्यांनी जीवनामध्ये केलेले आहे, ज्यांना केवळ फक्त यम परमात्मत लाभ जीवनामध्ये पाहिजे, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथाहा, अशी स्थिती ज्यांच्या जीवनामध्ये झालेली आहे, असेच त्या रंगामध्ये रंगतात. आणि त्या रंगामध्ये जे रंगले, तुकोबाराय म्हणतात असे परमात्म्याच्या रंगामध्ये रंगलेले हे माझे जिवलक सोयरे आहेत. भुके तहाने चित्ती सदा देव आठविते. तहान लागो भूक लागो, आठवणच नाही त्यांना. किती दिवस झाले पाणी पिलं नाही याची आठवण नाही, किती दिवस झालं जेवलं नाही याची आठवण नाही, केवळ फक्त देवाची आठवण. तहाने भूक चित्ती, चित्तामध्ये तहान आणि भूक्याचा आठवच नसतो. मग सदा देव आठविते, रात्रंदिवस मात्र फक्त परमात्म्याचं चिंतन करतात, परमात्म्याचाच आठव जे करतात, असे जे आहेत तुकोबाराय म्हणतात ते माझे जिवलक सोयरे आहेत. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण, 6वं लक्षण सांगतात, ज्याच्या जीवनामध्ये धन केवळ फक्त परमात्माच हेच धन आहे. परमार्थ महाधन म्हणलं की नाही, जोडी देवाचे केवळ फक्त परमात्मा नारायण, त्या नारायणाचं नामस्मरण करणं, त्याची सेवा करणं, त्याची भक्ती करणं, त्याला जीवन समर्पित करणं, हेच ज्याच्या जीवनाचं धन आहे. तुकोबाराय म्हणतात ते माझे जिवलक सोयरे आहेत. या 6 लक्षणापैकी एखादं लक्षण जर आपल्या जीवनामध्ये बसत असेल तर आपण जगद्गुरू तुकोबारायाचे जिवलक सखे सोयरे होण्याचे पात्रतेला पात्र आहात. आणि ज्यातलं एकही लक्षण जर आपल्या जीवनामध्ये बसत नसेल तर आपण कोणाचे सखे सोयरे होण्याचे पात्र आहोत हे ज्याचं त्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय एका दांभिक साधकाच्या भूमिकेतून आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये असणारे जे दोष आहेत त्या दोषांचा परिहार पुढील अभंगातून देतात. मनवितो दास न करी सेवा लंडपणे देवा पोट भरी. हे देवा, मी तुझा दास म्हणून घेतोय स्वतःला, मी हरिभक्त परायण म्हणून घेतोय, मी विष्णू दास म्हणून घेतोय स्वतःला, भगवंताचा मी दास आहे असं मी स्वतःला म्हणून घेतोय देवा. परंतु काय करावं, दास झाल्याच्या नंतर, भक्त झाल्याच्या नंतर सेवा करायला पाहिजे, परंतु सेवा न करिता तुझा दास म्हणून घेतो पण तुझी सेवा मात्र मी करत नाही. मग करता तरी काय, केवळ फक्त दास म्हणून सोंग अंगापत्तीमध्ये घेतलेला आहे. कशा करता, लंडपणे देवा पोट भरी, केवळ फक्त दांभिकपणा अंतःकरणामध्ये धारण करून, पाखंडीपणा अंतःकरणामध्ये धारण करून या भक्तीच्या माध्यमातून लोकांना मी फार मोठा भक्त आहे, फार मोठा परमात्म्याचा दास आहे असं लोकांना दाखवून मी मात्र पोट भरीत आहे. म्हणजे ही स्थिती तुकोबारायांची नाही आहे, एका दांभिक साधकाची भूमिकेतून जगद्गुरू तुकोबाराय या दोषांचा परिहार करत आहेत. पण देवा, जरी करता वरवर मी तुझा दास आहे असं दाखवलं, पोट भरत असेल मी त्याच्या माध्यमातून, तर हे खोटेपणा, हा घाणेरडेपणा, हा फलकटपणा, हा वरपंगी, हा ढोंगीपणा तुमच्या पायापाशी तुमच्या समोर काय टिकतो का? खोटे कुठे सरे तुझे पायापाशी. देवा, हा खोटेपणा, हा पाखंडीपणा तुमच्या चरणापाशी, तुमच्या स्वरूपापाशी कुठं टिकतो का? नाही टिकणार. का? पांडुरंगा अंतर जानसी, न सांगता तुम्हा कळो येते अंतर. कुणाच्या अंतःकरणामध्ये काय चाललं हे परमात्म्याला चांगलं कळतं, म्हणून वरून किती ढोंग केलं तर अंतःकरणातला भाव परमात्म्याला सगळा कळतो. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, देवा तुमच्यापासून मात्र हे लपून राहणार नाही. बरं जाऊ दे, मी तुझा भक्त नाही तरी लोकांमध्ये मी तुझा भक्त आहे म्हणून दाखवत आहे, पण माझं आचरण तरी नीट आहे का? आचरण जर पाहिलं माझं तर कसं आहे, आचरण पाहता सुबटा दुष्कृताचा किर सेल वाटा. आचरण जर पाहिलं माझं देवा तर मी दुष्ट आचरणाचा शेलकाच वाटा आहे म्हणतात. आचरण खोटे आपणाशी ठावे. माझं आचरण किती खोटं आहे, माझे मज कळू येते अवगुण. किती माझं आचरण दुष्ट आहे देवा हे माझं मला माहिती आहे. बरं, आचरण तर खोटं आहे, हे एक तर दोष माझ्याकडनं घडला, हे एक पाप माझ्याकडनं घडतच आहे, पण खोटं आचरण असताना सुद्धा मी लोकांमध्ये सांगतोय माझ्यासारखा आचरणशील दुसरा कोणी नाही, माझ्यासारखा भक्त दुसरा कोणी नाही, माझ्यासारखा पारमार्थिक दुसरा कोणी नाही, माझ्यासारखा नामधारक दुसरा कोणी नाही. लटके बोलावे दुसरी येते. आचरण माझ्याकडनं खोटं घडतंय हे एक तर दोष माझ्याकडनं घडतच आहे, परंतु लोकांमध्ये मी भक्त आहे, मी संत आहे, मी त्यागी आहे, मी विष्णुदास आहे हे खोटं बोलून दाखवत आहे लोकातून, हे दुसरं नाही का? लटके बोलावे दुसरे, हे दुसरा दोष माझ्याकडनं देवा घडत आहे. पण देवा तुका म्हणे ऐसा आहे अपराधी, मी असा अपराधी आहे. 2-3 प्रकारचे अपराध माझ्याकडनं घडत आहेत, परंतु असो कृपानिधी तुम्हा ठावा. पण तुम्ही कसा आहात? कृपानिधी आहात. तुमच्यासारखा कृपानिधी या जगामध्ये दुसरा कोण नाही. माझ्याकडे तर 2-3 दोष आहेत, ते 100 शिव्या दिल्या होता शिशुपालाने. आगा राजोशी यागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी. सामान्य 2-4 माणसामध्ये शिवी दिली तर आपल्याला सहन होत नाही. ज्ञानोबा म्हणतात त्रिभुवनाची मांदी, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकातले ज्येष्ठ श्रेष्ठ राजे मंडळी, संत मंडळी, विभूती मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांच्या समोर शिशुपालाने शेलक्या 100 शिव्या दिल्या होत्या.
रिपिटेशन पुन्हा एका शिवच्या दुसऱ्यांदा झालं नव्हतं, नित्य नूतन शिव्या दिल्या होत्या, तरीसुद्धा भगवंतांनी ऐशा अपराधी हा शिशुपाळा आपण पे ठाव दिला गोपाळा का कृपानिधी आहे म्हणून. म्हणून हे देवा, माझ्या ठिकाणी हे दोष असले तरीसुद्धा मी कसा दोषी आहे, मी कसा पाखंडी आहे, हे देवा कृपानिधी तुम्हाला हे माहीतच आहे. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय दंभ, त्या दंभाचा परिणाम आणि दंभ व्यक्ती का करतो त्या दंभाच्या कारणाची मीमांसा पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय करतात. जळो ते बाह्य सोंग पडेलिया अंतरव्यंग, अंतरव्यंग पडेलिया ते बाह्य सोंग जळो. अंतकरणामध्ये व्यंग उत्पन्न झालंय. व्यंग म्हणजे काय? अंतकरणामध्ये विकार उत्पन्न झालेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार या विकाराचा सूळ उठलाय. भरपूर विपुल प्रमाणामध्ये हे विकार अंतकरणामध्ये उत्पन्न झालेले आहेत आणि बाहेरून मात्र सोंग दाखवतोय. बाहेरून किती सोंग दाखवलं तर काय उपयोग होणार आहे त्याचा? ज्ञानोबाराय म्हणतात अंतकरण खराब झालेलं असेल आणि बाहेरून जर सोंग दाखवत असेल, नागपूर ते केसपूर गण लावला असेल, 5-50 किलो माळा घातल्या असतील, पांढरे शुभ्र कपडे घातले असतील, पण बाहेरून काय उपयोगाचं आहे ते? अंतरव्यंग पडेलिया ते बाह्य सोंग जळो. ज्ञानोबारायने उदाहरण दिले, मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थे नाहानीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा, ओस गृही तोरण बांधले का उपवाशी अन्न लिंपिले, कुमकुम सिंदूर केले कांत हिनेने, कळस धीमाचे पोकळ जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आतसेन किंबहुना पंड सुता. एवढं सांगितलं ज्ञानोबारायने. आणि पुन्हा भगवंत म्हणतात, अर्जुना फार काय सांगू बाबा, अंतर शुद्ध नसता, अंतकरण जर शुद्ध नसेल आणि बाहेरून किती जरी दाखवला असेल तर मग ते काय? जटिलो मुंडी लुंचित केशः काशायांबर बहुकृत वेश पश्यन्न पिनच पश्यती मूढो उदर निमित्तम बहुकृत वेश. ते सगळं काय आहे? तुकोबाराय म्हणतात बाह्य सोंगच आहे का. आणि ते सोंग केल्यामुळे अंतकरणामध्ये विकार आहेत, बाहेरून मात्र संत, सज्जन, सात्विक, परमार्थप्रेमी, भक्त, हे बाहेरून जे दाखवणं आहे हे सगळा दंभ आहे. मग आणि अंतकरणामध्ये विकार उत्पन्न झाले की तो व्यक्ती दंभाकडे प्रवृत्त होतोच. 3ऱ्या अध्यायामध्ये तुम्ही कामयश क्रोध त्याच्यावरलं भाष्य पहा. तिथे ज्ञानोबारायने एक ओवी टाकली. ज्ञानोबाराय म्हणतात दंभ कुठून जन्माला येतो? या विकाराच्या पोटातूनच दंभाचा जन्म होतो. जी ही सत्याचा भोकसा काढिला, ह्या विकाराने सत्याचा भोकसा म्हणजे कोथळाच बाहेर काढला आणि मग असत्य तृण कुठा भरविला तो दंभ रुडविला जगी ही. या काम क्रोध विकाराने काय केलंय? साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिया करवी वेटाळविली साधू वृंदे. या विकाराने मात्र काय केलं? वरून सज्जनतेचं पांघरून घेतलं, पण आतमध्ये त्यांच्या विकारच भरलेले आहेत. आणि असा जो दांभिक व्यक्ती जो आहे तो दांभिक व्यक्ती वरून चांगला म्हणून घेत आहे. मनविता वाईट भले, वाईट कृती आहे पण स्वतःला मी चांगला आहे असं भलं म्हणून घेत आहे. पण त्या दंभाच्या माध्यमातून झालं काय? कारण ते अंतरले. कारण तो दंभ ज्याच्यामुळे त्यांनी धारण केला होता की मी परमात्मा तत्वाला प्राप्त होईल, ते परमात्मा तत्व, ते कारण असणारं परमात्मा तत्व, त्या दंभाचं कारण ते मात्र परमात्मा तत्व त्याला प्राप्त होणार नाही. ते अंतरेल, ते त्याच्यापासून दूर होऊन जाईल. पण यांनी जीवनामध्ये दंभ कशाकरता केला होता? दंभाचा वेग, जीवनाची दंभाची तातडी, दंभ अंगीकार करण्याची तातडी कशामुळे त्यांनी केली होती? परमार्थिक आहे लोक असं मला म्हणतील म्हणून. मग दंभाची जी तातडी त्यांनी केली, तातडीने नाशी, त्या दंभाच्या तातडीने त्याच्या जीवनाचा नाश होऊन जातो. पण त्यांनी दंभाची तातडी न करता त्या विकाराच्या निवृत्तीची तातडी केली असती, परमार्थाची तातडी जर त्यांनी केली असती, तातडीनेची संतोषी, त्या परमार्थाच्या तातडीने त्याला संतोष प्राप्त झाला असता. कारण संतोष जोपर्यंत जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंतच मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे. आणि संतोष प्राप्त झाल्याच्या नंतर सुखच सुख आहे. देखा संतोष एक जवन जोडे तवचे सुखाचे सैंग साकडे, मग जोडलिया कवनीकडे अपुरे असे. ज्ञानोबाराय म्हणतात संतोष प्राप्त होत नाही तोपर्यंतच जीवनामध्ये सुखाचा दुष्काळ आहे. आणि एकदा का संतोष प्राप्त झाला की जीवनामध्ये सुखाचा सुकाळच सुकाळ आहे. परंतु तो संतोष विकाराच्या निवृत्तीने प्राप्त होतो. त्या विकाराची निवृत्ती जर त्याने वेगाने केली असती तर त्याला संतोष प्राप्त झाला असता. पण त्याने विकाराच्या निवृत्ती करता तातडी न करता दंभाचं प्रदर्शनाची तातडी केलेली आहे, त्यामुळे त्याच्या जीवनाचा नाश होणार आहे. मग हा व्यक्ती दांभ करण्याकरता का प्रवृत्त होतो? त्याचे 2 कारणं सांगतात तुकोबाराय शेवटच्या चरणात. ज्याच्या जीवनामध्ये धीर नाही तो व्यक्ती दंभाकडे प्रवृत्त होतो, आणि ज्याचं चित्त चंचल असतं असा व्यक्ती दंभाकडे प्रवृत्त होतो. तो का म्हणे धीर नाही, बुद्धी एकी स्थिर नाही. नाही हे पद देहेली दीपन्यायाने दोन्हीकडे लावायचं. तू का म्हणे? तुकोबाराय म्हणतात धीर नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये परमार्थाला लागल्याच्या नंतर पिय हळदन होगुरी असं नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, किंवा ज्ञानोबाराय म्हणतात माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. परमार्थामध्ये धैर्य धारण करून राहावं लागतं. परमार्थामध्ये आल्याच्या नंतर आताच परमात्मा लाभ होईल आणि एवढ्याच वर्षात होईल आणि तेवढ्याच वर्षात होईल सांगता येत नाही. कधी होईल? जेव्हा होईल तेव्हा होईल.
आपण आपले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणाने करत राहणं, आपली साधना प्रामाणिकपणाने करत राहणं, कधी ना कधी त्या परमात्म्याची आपली दया येईल. परंतु साधना करत असताना जर धैर्य जर अपूर्ण जर जीवनामध्ये पडलं, मग त्याला असं वाटतं एवढा दिवस गेला, माझ्या जीवनातले वाया गेले, अजून मला कोणी साधकही म्हणत नाही, कोणी सिद्धही म्हणत नाही. मग लोकांनी आपल्याला मानावून तो दंभाकडे प्रवृत्त होतो. का प्रवृत्त झाला? धैर्य जीवनामध्ये राहिलं नाही म्हणून, एक कारण. आणि दुसरं कारण सांगतात दंभाकरता, बुद्धी एकी स्थिर नाही. आपल्या साधनामध्ये त्याची बुद्धी स्थिर न राहिल्यामुळे तो दंभाकडे प्रवृत्त झालेला आहे. आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबराय प्रेमाने केलेली आठवण, तिच्यात किती शक्ती असते ते सांगतात. समोर सरा. चित्ताचे बांधले जवळी ते वसे, प्रकाशी प्रकाशे सर्व काळ, अंतरी वसावी उत्तम ते भेटी, होऊ काही तुटी न शकेची, ब्रह्मांड कवळे आठवणीसाठी, धारावा तो कोटी वावबरा, तुका म्हणे लाभ घरीच्या घरी, प्रेमतंतू दोरी न तुटता. चित्ताचे बांधले जवळी ते वशे. चित्ताचे बांधले, एखाद्या वस्तूच्या ठिकाणी जर आपलं चित्त जर बांधलेलं असेल, ते पक्षिणी आहे ना, आपल्या पिल्लापाशी आपलं चित्त ठेवते. नाना गायचरी डोंगरी परी चित्त तिचे वासरा घरी, जसं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात किंवा तुकोबराय वर्णन करतात. घार आकाशामध्ये असते, पण चित्त मात्र आपल्या अंड्यापाशी असतं. याला नीट कराय. 8 वाजले तिच्यात. मी मला गपासून पाहतोय, म्हणलं काटा का पुढं जाई नाही. काळसुद्धा थांबला म्हणतात बाबा. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय प्रेमाने केलेली आठवण, त्या आठवणीमध्ये किती शक्ती असते ना, किती सामर्थ्य असते, काय बल असतं त्या आठवणीमध्ये. त्या आठवणीचं स्मरणाची शक्ती आता या अभंगाच्या माध्यमातून सांगतात. चित्ताचे बांधले जवळी ते वसे. एखादी वस्तू जर असेल, ती जर आपल्या जवळ नसेल, पण त्या वस्तूच्या ठिकाणी जर आपण आपलं चित्त जर बांधलेलं असेल, तर ती वस्तू विग्रहाने कुठेही असू द्या, पण चित्तामध्ये बांधलेल्या असल्यामुळे, त्या वस्तूच्या ठिकाणी चित्त बांधलेलं असल्यामुळे नित्य ते वस्तू आपल्या चित्तामध्ये जवळ असते. आणि मग त्या चित्तामध्ये असणारी स्मरण, त्या चित्तामध्ये असलेलं आठवण, ते स्मरणरूपी दिवा प्रकाशी प्रकाशे सर्व काळ. त्या स्मरणाचा जो दिवा असतो, त्या स्मरणाचा आठवणीचा जो प्रकाश असतो, त्या प्रकाशाच्या माध्यमातून त्या वस्तूचं प्रकाशन, त्या व्यक्तीचं प्रकाशन, त्या पदार्थाचं प्रकाशन नित्य सर्व काळ होत राहतं. अंतरी वसावी उत्तम ते भेटी. केवळ फक्त देहानेच त्या वस्तूची, व्यक्तीची, पदार्थाची भेट होणं हे मात्र उत्तम नाही आहे. तर मग अंतरी वसावी, ती वस्तू, ती व्यक्ती, तो पदार्थ स्मरणामध्ये, अंतकरणामध्ये राहावा, हीच भेटी मात्र उत्तम आहे. आणि अशी जर भेट जर झाली तर होऊ काही न शके तुटी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अशी जर भेट झाली तर मग कुठल्याही प्रकारची तुटी होणार नाही, म्हणजे त्याच्यापासून त्या पदार्थाचा आणि त्या व्यक्तीचा वियोग होणार नाही. स्मरणामध्ये काय काय ठेवू शकतो, किती मोठी पदार्थ, किती मोठ्या वस्तूला आपण स्मरणाच्या माध्यमातून, आठवणीच्या माध्यमातून कवटाळू शकतो. ब्रह्मांड कवळे आठवणीसाठी, धारावा तो पोटी वावबरा. आठवणीसाठी ब्रह्मांड कवळे, आठवणीमध्ये आपण अख्ख्या ब्रह्मांडाला साठवू शकतो, तुकोबराय म्हणतात. म्हणून पोटी वाव धरावा, पोटामध्ये त्या आठवणीचा वाव, पोटामध्ये त्या आठवणीचा अवकाश मात्र धारण केला पाहिजे. तुका म्हणे लाभ घरीच्या घरी, प्रेमतंतु दोरी न तुटता. तुकोबराय म्हणतात, अशी आठवण आपण घरामध्ये जरी केली तरीसुद्धा घरच्या घरी लाभ होऊ शकतो, परंतु प्रेमतंतू तुटला नाही पाहिजे. मग सरळ जर आपण अभंगाचा भावार्थ पाहून आलो, चिंतन पाहून आलो, कशाची आठवण धरायची, कशाचा विषय प्रेम धारण करायचं, आणि कोणाला चित्तामध्ये साठवायचं, आणि ते स्मरण कशाचं प्रकाशन करतं काही लक्षात येत नाही. सारांश लक्षणेने याचा अर्थ घ्यावा लागतो. तुकोबराय आहेत भामचंद्र भंडारा किंवा घोरडा डोंगरावरती बसलेले, आणि तिथे बसून ते काय रोजच देवाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊ शकत नाहीत. म्हणून तुकोबराय म्हणतात ना, एक नाटामध्ये प्रमाणे वाटते, आता भेट न भेटताची आहे, आहे किंवा नाही असे शोधोनी पाहे.
भेट न भेटताच आहे. म्हणजे केवळ फक्त देहाची भेट तुकोबारायला अपेक्षित नाही आहे. चित्ताची भेट, स्मरणाची भेट, आठवणीची भेट आणि त्या आठवण रूपी प्रकाशातून त्या पदार्थाचं प्रकाशन करणं हे जगद्गुरू तुकोबारायला आवडतं. आणि तुकोबाराय म्हणतात माझ्या चित्तामध्ये मी आता परमात्म्याला बांधलेलं आहे, त्याची आठवण मी माझ्या चित्तामध्ये करत आहे, त्याचं स्मरण मी माझ्या चित्तामध्ये करत आहे. फक्त आता त्या स्मरणाच्या बळावरतीच त्या परमात्म्याला मी प्राप्त करून घेणार आहे. फक्त देवाच्या चरणी विनंतीच एक आहे की त्या स्मरणामध्ये असणारं जे प्रेम आहे ना, ते प्रेमतंतू तुटला नाही पाहिजे. ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमरूपी तंतू असतो परमात्मा, तो भक्त जिथे जाईल तिथं तो येत असतो. कैवल्य सुखासाठी परमाणु घे किरती उधळती पायापाठी चालता जे, जसं गुरु भक्ताचं वर्णन तिथं केलेलं आहे तसं असा भक्त जिकडे जाईल प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हरी. तसं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात देवा तुझं स्मरण, तुझं चिंतन, तुझी आठवण माझ्या चित्तामध्ये राहिली पाहिजे आणि त्या आठवणीमध्ये प्रेमरूपी सूत्रतंतूने तुला बांधल्या जावं, दुसरी माझी काही अपेक्षा नाही. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून दुष्ट लोकांच्या संगतीने काय त्रास झाला, त्या त्रासातून कसं मुक्त व्हावं, कसं सुटावं तो उपायसुद्धा जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. म्हणजे त्रास कसा झाला तेही सांगतात आणि त्या त्रासातून मुक्त होण्याचा उपाय काय आहे तो उपाय देखील तुकोबाराय पुढच्या अभंगातून सांगतात. दुखावले चित्त आजीच्या प्रसंगे बहुपीडा जगे केली देवा, देवा आजीच्या प्रसंगे जगे बहुपीडा केली, त्यामुळे काय झालं चित्त दुखावले. कदाचित जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये असे बरेच प्रतिकूल प्रसंग समाजाने त्यांच्या जीवनामध्ये आणलेले चरित्र वाहिले त्याच्यानंतर आपल्याला दिसतं. कधी कधी त्यांना गाढव बसून त्यांची दिंड काढवलेली आपल्याला चरित्रामध्ये पाहायला मिळते किंवा परंपरेने ऐकायला मिळतं. कधी कधी गाव पोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भिक कोण घाली, हाही प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अनेक कधी कधी ते मंबाजी बाबा विनाकारण त्यांना त्रास देतो किंवा कधी कधी ते रामेश्वर भट्ट जगद्गुरू तुकोबारायांनी एवढे प्रयत्न करून जो गाथा निर्माण केला त्या गाथ्याला बुडविण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे असे काहीतरी प्रतिकूल प्रसंग समाजाने जाणीवपूर्वक त्यांच्यावरती आणले आणि आणल्याच्या नंतर त्यांचं चित्त जे आहे उद्विग्न झालेलं दिसतं, दुःखी झालेलं दिसतं, खिन्न झालेलं दिसतं. अशा कोणत्या तरी प्रसंगातून या अभंगाची उत्पत्ती झालेली दिसते. तुकोबाराय म्हणतात देवा आजीच्या प्रसंगे जगे बहुपीडा केली. आज असा काहीतरी प्रसंग जगद्गुरू तुकोबारायाच्या जीवनामध्ये घडलेला आहे की तो प्रसंग एरवी जर पाहिलं तर जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात या दुष्ट लोकांनी मला किती त्रास द्यायचा तर देऊ. जगद्गुरू तुकोबाराय त्यांच्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत. जसं एखाद्या हत्तीवरती एखादी माशी येऊन बसावी, ती कधी आली कधी बसली कधी उठून गेली त्या हातीला त्याचं स्मरणसुद्धा नसतं. तसं जगद्गुरू तुकोबारायांनी या लोकांनी त्यांना किती त्रास दिला त्याच्याकडे ते लक्षच देत नाहीत. त्याच्याकडे ते लक्ष देत नाही, उद्विक त्याचा हे करतात, इग्नोर करतात त्या प्रसंगाला. पण असा प्रसंग जगद्गुरू तुकोबारायाच्या जीवनामध्ये आता या लोकांनी घडवून आणला आहे की त्या प्रसंगाविषयी जगद्गुरू तुकोबाराय बोलण्याकरता किंवा देवाच्या समोर परिहार देण्याकरता मजबूर आपल्याला झालेले दिसतात. म्हणजे काहीतरी न शोषणीय न सहनीय असा प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये घालेला दिसतो. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय देवा आज असा प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडला आहे, या लोकांनी मला एवढी पीडा केली, एवढं दुःख मला या लोकांनी दिलं आहे की त्यामुळे माझं चित्त दुखावले. देवा माझं चित्त दुखावलं रे बाबा. कधी हा संबंध तो तोडीशी नेणे, या दुष्ट लोकांचा आणि माझा संबंध कधी तोडशील. किती कळवळून बोलत असेल तुकोबाराय, त्यांच्या भूमिकेमध्ये गेल्याच्या नंतरच्या आपल्या लक्षात येऊ शकतं बरं का. कधी हा संबंध तोडशी नेणे कळत नाही रे बाबा. कधी संबंध तोडशील या दुष्ट लोकांचा आणि माझा ते मला कळत नाही. पण त्या लोकांचा माझा तो संबंध तोडावा त्याकरता मी उपाय केलाय. काय? आठवणी पाया असे म्हणे सप्तमी माझ्या मनामध्ये पाय आठवणी असे. देवा मी माझ्या मनामध्ये तुझ्या पायाचं स्मरण करत आहे. कारण मला माहिती आहे या लोकांनी मला पीडा केलेली आहे, हे मला दुःख देत आहेत, यांचा आणि माझा संबंध तूच तोडू शकतो, दुसरा कोणी तोडू शकत नाही. आणि त्याचा उपाय मी माझ्या मनामध्ये तुझ्या चरणाचं चिंतन करत आहे. आणि पण ह्या दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये राहून मला काय झालं ते सांगतो. म्हणतात अनेकाची येती अंतरा अंतरे सुख दुःख बरे वाईट ते. देवा सुख दुःख बरं वाईट या लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं अनेकांची अंतरा येते. या दुष्ट लोकांचे सुखदुःख त्यांचा बरे वाईटपणा माझ्या चित्तामध्ये देखील त्यांच्या संपर्कामध्ये राहिल्यामुळे येत आहे. जसं ज्ञानेश्वरीमध्ये भक्तराज अर्जुन म्हणतात ना, देवा तुला माहिती नाही का रे, शेजारी जर अग्नी जर लागला आणि तो जर अग्नी प्रज्वळला तर जवळ राहिलेल्या संगतीत जवळच्या घराला तो जाळू शकतो की नाही. तसं दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये जो राहिला तो अनेकाही प्रज्वळला जाळून घाली. तैशी या संगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्तेने. तसे या दुष्ट लोकांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे त्यांचा बरे वाईटपणा माझ्या जीवनामध्ये येतो आहे, त्यांचे गुणदोष माझ्या जीवनामध्ये येत आहेत. म्हणून हे देवा त्यांचा आणि माझा संग तू कधी तोडशील हे मात्र मला कळत नाही. तुका म्हणे घडे एकांताचा वास. मग असा या दुष्ट लोकांचा आणि माझा संबंध कधी तुटेल तेही जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात एकांताचा वास घडे तरीच चकारात्मक सांगतात यया संबंधा नाश. जेव्हा देवा
मी एकांतामध्ये राहील ना, काय शैलकक्षाची कुहरे जलाशय परिसरे आदिष्टी जो आदरे नगरा नये बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती मनुष्याकारे जानमूर्ती ज्ञानचितो. देवा, ह्या लोकांनी मला फार पीडा केली, फार दुःख दिलंय, माझं चित्त उद्विग्न झालंय. त्यांच्या संपर्कामध्ये राहिल्यामुळे त्यांचे गुणदोष, त्यांचं सुखदुःख, त्यांचा बरे वाईटपणा माझ्या जीवनामध्ये येत आहे. असं होऊ नये म्हणून त्यांचा आणि माझा संबंध तुटला पाहिजे, आणि तो संबंध एकांतामध्ये गेला तरच तुटू शकतो. म्हणून कृपा करून एकांताचा वास देई मज देवा आगाध या जीवा चुकवणी, असा जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परिहार व्यक्त करतात. आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय धनवंत जे लोक आहेत त्या धनवंत लोकांच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख कोणत्या कारणाने येतात त्या कारणाची मीमांसा पुढील अभंगातून करतात. धनवंत एक बहिरट आंधळे शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगी. एक धनवंत, या जगामध्ये अनेक धनवान लोक आहेत, पण या धनवान लोकांमध्ये काही काही लोक असे आहेत की त्यांच्या अंतःकरणामध्ये दया नाही आणि मायाही नाही. पण जे धनवान आहेत पण धनाचा उपयोग ते सत्कार्यामध्ये करतात, दुःखित शिनलेल्या लोकांकरता उपयोग करतात, ते धनवान नाही तर ते परमात्म्याचा अवतारच आहेत. यद्यद विभूतिमत सत्वम श्रीम दुर्जितमेवा, किंवा ज्ञानोबा त्याच्यावरती व्याख्यान करतात, जे तर संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया ठाया ते जान धनंजया विभूती माझी. पण या जगामध्ये असे काही धनवान लोक आहेत, पुष्कळ धन त्यांच्या जीवनामध्ये आहे, पण त्यांच्या जीवनामध्ये रोगच जास्त प्रकारचे आहेत. कोणते कोणते रोग आहेत ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. एक धनवंत, असे काही धनवंत आहेत या जगात. बहिरट, बहिरट म्हणजे आडनावाचे बहिरट नाही बरं का, नाहीतर आडनाव घेऊन असा लिहिलं. एक धनवंत असे आहेत, बहिरट म्हणजे बहिरे, धन पुष्कळ आहे पण ऐकायलाच येत नाही त्यांना, बहिरे आहेत. आंधळे, काही धनवान असे आहेत आंधळे आहेत. काही शुभ्रकुष्ठ, काही धनवान असे आहेत की त्यांच्या अंगावरती पांढरा कोड फुटलेला आहे. काही काळे, काही काळे कबिंड आहेत. भोगांगी, काही काहीच्या ठिकाणी पुष्कळ प्रकारचे भोग म्हणजे पुष्कळ प्रकारचे रोग उत्पन्न झालेले आहेत. कशामुळं घडलं हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, प्रारब्धाची गती न कळे विचित्र आहे हातीसूत्र विठोबाचे. विठोबाचे हातीसूत्र आहे प्रारब्ध गती न कळे. हे धनवान असून सुद्धा काही आंधळे झाले, काही बहिरे झाले, काही कोडी झाले, काही काळे झाले, काही अनेक रोगाने व्यस्तग्रस्त झाले. का झाले हे तुकोबाराय म्हणतात, प्रारब्धाची गती ही कोणाला कळत नाही आणि हे प्रारब्धाचे सूत्रतंतू हे भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. बरं, एवढेच रोग आहेत का त्यांना? अनेक कोणते रोग आहेत पुढे सांगतात. अनेक रोगाची नावे सांगू किती देवा, अनेक किती रोगाची नावं सांगू बाबा. अखंड असती जडून या धनवान लोकांच्या अंगामध्ये अनेक प्रकारचे रोग अखंड म्हणजे कधी न खंडता अखंड त्यांच्या जीवनामध्ये हे अनेक प्रकारचे रोग जडूनच त्यांना राहतात. तुका म्हणे नष्ट संचिताचे दान, आणि असे हे जे लोक आहेत संचित आहे, त्यांच्या संचितामध्ये पाप आहे म्हणून त्यांना ते रोग जडलेले आहेत. भोगे कळू येती मागील ते जन्म, किंवा तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. झाड जाणीजे फुले, माणस जाणीजे बोले, आणि भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. वर्तमान काळामध्ये यांना हे रोग का जोडल्याचं कारण आहे की पाठीमागच्या जीवनामध्ये यांनी केलेल्या चुक्या, कारण अनेक पाठीमाग जन्मातले जे पाप असतात हे रोगाच्या रूपाने आपल्या जीवनामध्ये येत असतात. म्हणून अखंडानंद स्वामींचं एक वाक्य बघा, पूजनीय स्वामीजी म्हणतात, वर्तमान हाच मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य म्हणून येत असतो. माणसाला वाटते माझ्या जीवनात उद्या सुख येईल, परवा दिवशी सुख येईल, पण ते सुख येण्याकरता वर्तमान काळामध्ये जे प्रयत्न करावे लागतात ना ते प्रयत्न आपण करत नाही. सुखाची इच्छा करतो, ज्ञानाची इच्छा करतो, भक्तीच्या प्राप्तीची इच्छा करतो, पण वर्तमान काळामध्ये त्या प्राप्तीकरता जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नाचा अभाव आपल्या जीवनामध्ये असतो. म्हणून त्या प्राप्तीच्या स्वप्न पाहण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा वर्तमान काळामध्ये आपले कर्तव्य करण्यामध्ये, कर्म करण्यामध्ये मनुष्याने वेळ घालवला पाहिजे. जो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये प्राप्त कर्तव्य कर्मामध्ये वेळ खर्च करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सगळे सुख त्याच्या जीवनामध्ये भाग्य त्याच्या पाय पाखळण्याकरता येतात. सगळे सुख, सगळं दैव त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त होत असतात. मग वर्तमान काळामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये ह्या धनवान लोकांनी करून ठेवलेल्या चुका, त्या चुकांचा परिणाम वर्तमान काळामध्ये यांना अनेक प्रकारचे अखंड दुःख भोगावे लागत आहेत. आणि त्या दुःखामुळे होतं काय, संचित नष्ट, त्यांचा जे संचितपणा जो आहे त्या भोगामुळे, त्या दुःखामुळे, रोगामुळे नष्ट होत आहे. पण धन असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये भोग आहेत ना, तुम्ही म्हणा असू द्या रोग, पण भोग तर आहेत ना समोर, ते तर भोगून ते थोडे तर सुख त्यांना प्राप्त होत असेल ना. खाता पावे पण दुःख सुख निधी, धन आहे, रोग जीवनामध्ये असल्यामुळे भोगही आहेत, पण त्या भोगामुळे जे काही सुख त्यांना प्राप्त व्हायला पाहिजे, खाता पावे उपभोग घेतात ते त्या धनाचा, त्या सुखाचा, त्या विषयांचा, पण सुखनिधी ते सुख, ते धन जे आहे, ते भोग जे आहेत ते मात्र त्यांना सुख देत नाहीत. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याची प्राप्ती कशाने होऊ शकते त्या परमात्म्याच्या प्राप्तीचं वर्म पुढील अभंगातून तुकोबाराय सांगतात. भेदाभेद ताळा न घडे घालिता आठवारे आता नारायण. भेदाभेद ताळा घालिता न घडे. भेद आहे
का अभेद आहे? म्हणजे हे सर्व परमात्मा तत्व, हे जगत परमात्मा स्वरूप आहे किंवा या जगामध्ये भेद आहे? असा जर तुम्ही ताळा म्हणजे हिशोब जर करायला जर गेलात तर नघडे घालिता, किती हिशोब करायला तुम्ही जात, तुम्हाला त्याचा हिशोब घालता येणार नाही, त्याचा ताळा तुम्हाला बसणार नाही. भेद आहे की अभेद आहे? कारण अद्वैत तत्ववादी लोक ज्यावेळेला व्याख्यान निरूपण करू लागतील ते त्यांच्या पद्धतीने अभेद सांगतील, ज्यावेळेला भेद सांगणारे लोक तुमच्या समोर येतील त्यावेळेला ते त्यांच्या पद्धतीने सांगतील. म्हणजे अनेक प्रकारचे व्याख्यान करणारे, अनेक प्रकारचे शास्त्रकार, अनेक प्रकारे चिंतन करणारे नाना तऱ्हेचे लोक या जगामध्ये आहेत. आणि कुणाचा समन्वय तुम्ही घालीत बसणार? जर समन्वय जर घालीत बसले तर तुम्हाला ताळा लागणार नाही. विनाकारण जास्त जर अभ्यास जर करत बसले, जास्त शिकत जर बसले तर आयुष्य वाया जाईल तुमचं, काही पदरामध्ये पडणार नाही. शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमणकारणम अतः प्रयत्नात ज्ञातव्यम तत्वज्ञा तत्वमहात्मनः. शब्दाचा अरण्य महान जाळ आहे. अतः त्यामुळे प्रयत्नपूर्वक ज्यांना अनुभूती आलेली आहे अशा महापुरुषाच्या संगतीमध्ये जाऊन त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून तुकोबाराय म्हणतात भेद सत्य किंवा अभेद सत्य असा ताळा जर तुम्ही जीवनामध्ये घालण्याकरता बसलात तर तुमचं अख्खं जीवन जाईल, पण तुम्हाला त्याचा हिशोब कळणार नाही. मग सोपं साधन सांगतो तुकोबाराय म्हणतात, आठवा रे नारायण, रे जनांनो नारायण आठवा, परमात्म्याचं चिंतन करा, नारायणाचा आठव करून त्यांच्या पाठात येऊन बसून ऐका तर कळेल, नाहीतर ते कळणार नाही. येणे एक केले अवघे होय सांग, या परमात्म्याचं चिंतनाचं जर तुम्ही केलं तर अवघे सांग होय. काय सांग होय? अच्युता योग नामछंद, अच्युताच्या नामाचा जर तुम्ही छंद घेतला तर येणे अवघे योग सांग होय. एवढ्यानेच जेवढे काही योग आहेत म्हणजे परमात्मा युजुरी योग आहे, परमात्म्याला जोडून देणारे जे काही मार्ग आहेत हे सगळे मार्ग तुम्ही साधले म्हणून समजा. जसं ज्ञानीपा पुरुषाचं वर्णन केलं ज्ञानोबरायाने, एकेचे ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला. योगाचाही अभ्यास त्याने केला, त्यांनी अभ्यास न करता सगळं शास्त्र जात आलं, सगळं वर्णन केलं ज्ञानोबरायाने. तसं ज्या व्यक्तीने परमात्म्याच्या नामाचं चिंतन केलं त्या व्यक्तीने जेवढे काही परमात्म्याच्या प्राप्तीचे मार्ग योग सांगितलेले आहेत ते सगळे मार्गाचं अनुष्ठान त्याच्याकडनं घडलं असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. परंतु नामाचं चिंतन न करता जर एखादा व्यक्ती घटापटा या शास्त्रामध्ये जर अडकून जर बसला, भेद सत्य की अभेद सत्य हे जर गणित जीवनामध्ये सोडून बसला तर तुकोबाराय म्हणतात कधी त्याचा घात होईल, हे विकार कधी त्याच्यावरती झडप घालतील सांगता येत नाही. भोवरे खळाळ चोर वाटा घेती, पावले मारिती शिवेपासी. भोवरे म्हणजे नदीमध्ये जसे भोवरे असतात तसा कामरूपी भवरा मनुष्याला कधी बुडविल त्या मार्गाने जाणाऱ्याला काही सांगता येत नाही. खळाळ, खळाळ म्हणजे जोराचा खळखळणारा जो प्रवाह असतो नद्यांचा काही काही, त्या प्रवाहामध्ये तो कधी वाहून जाईल काही सांगता येत नाही. शास्त्राच्या प्रवाहामध्ये, विकाराच्या प्रवाहामध्ये नामाचं चिंतन न करणारा व्यक्ती कधी वाहून जाईल काही सांगता येत नाही. बरं, एखादा व्यक्ती आता प्राप्त होणारच होता, पावले शिवे मारिती, आता तो व्यक्ती प्राप्त होणारच होता, जसं ज्ञानोबरायाने वर्णन केले ज्ञानेश्वरीमध्ये. आता ती नाव पुढं प्राप्त होणारच होती. ज्ञानोबराय म्हणले की आपावून चुकल्याई मागवता आपाव पावे, जैसी नाव थडी ठाकता जरी दुर्पडा होय दुर्वाता, वरपडा होय दुर्वाता तरी चुकल्याई मागवता आपाव पावे. तैशी प्राप्ती ही पुरुषे इंद्रिय लाळलेली जरी कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारिके. तसं नामस्मरण न करणारा शास्त्राचं चिंतन करणारा व्यक्ती आता शिवेवर पोहोचला होता, म्हणजे आता परमात्म्याची प्राप्ती त्याला होणारच होती, पण तेवढ्यामध्ये काय घडलं काही सांगता येत नाही. पण हे विकाररूपी चोर त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न झाले आणि शिवे पावले, तो शिवेवर पोहोचलाच होता पण मारिती हे विकार त्याला मारून टाकतात. तो का म्हणे येथे भावे विन पार न पविजे सार हेच आहे. मग सार सांगू का म्हणले तुम्हाला? ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव आहे तोच व्यक्ती या मायासागराला, या भवसागराला तरुण पार जाऊ शकतो. ज्याच्या अंतःकरणामध्ये हे भाव नाही तो व्यक्ती या माया नदीला तरुण पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून भावे विन पार न पविजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भाव असेल, भाव बळे आकळे एरवी ना कळे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणले तुमच्या पाया पडून सांगतो बाबा, न सोडी रे भाव टाकी रे संदेह, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. भावानेच तुम्ही पार जाऊ शकता. हे सार आहे या भवसागरातून तरुण जाण्याचं. आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय, माझे चित्त मी कुठे ठेवीन, माझे प्राण सखे कोणते, मी कोणाचे तीर्थ घेईन, कोणाच्या चरणावर माझा जीव ठेवीन आणि कोणाच्या चरणाचा रजक्कन होईल, हे तात्पर्य हे भाव पुढील अभंगातून आता तुकोबाराय व्यक्त करतात. जे गाती अखंड विठोबाचे गीत त्याचे पायी चित्त ठेवीन मी त्याचे पायी माझे चित्त ठेवील. कोणाच्या पायावरती? जसं तुकोबाराय म्हणतात माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही. देवा माझं चित्त तुझ्या चरणावरती राहील असं तू काहीतरी कर. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझं चित्त तर मी तुझ्या चरणावरती राहीलच, याचा संशय नाही, परंतु या जगामध्ये जर मला कोणाच्या चरणावरती जर चित्त ठेवायचं असेल तर कुणाच्या चरणावरती ठेवील? त्याचे पायी मी चित्त ठेवील. कुणाच्या? जे अखंड विठ्ठलाचे गीत गाती.
जे रात्रंदिवस अखंड परमात्म्याच्या नामस्मरण म्हणजे परमात्म्याचे जे गीत आहेत, गीत म्हणजे अभंग, परमात्म्याच्या ओव्या, परमात्म्याच्या संबंधाने जे गान करतील त्यांच्या चरणावरती तुकोबाराय म्हणतात मी माझं चित्त ठेवील. जयाशी आवडे विठ्ठलाचे नाम ते माझे परम प्राण सखे. ज्यांना परमात्म्याचं नाम आवडतं, रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय असेल ते, ज्यांना परमात्म्याचं नाम आवडतं म्हणतात, विठ्ठलाचं नाम ज्याला आवडतं ते माझे प्राण सखे, ते माझ्या प्राण सखे आहेत, माझे अतिशय ते जीवलग आहेत. जयाशी विठ्ठल आवडे लोचनी, ज्यांच्या लोचनाला, लोचन म्हणजे डोळे, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी म्हणले की नाही, लोचनी साजनी लोचनी रूप पाहता सुख झाले वो, जसं तिथं ज्ञानोबाराय म्हणतात तसं इथं तुकोबाराय म्हणतात जयासी लोचनी विठ्ठल आवडे, ज्याच्या डोळ्याला परमात्म्याचं स्वरूप आवडतं त्याचे पायवनी स्वीकारीन, त्याच्या चरणाचा तीर्थ तुकोबाराय म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये घेईल. विठ्ठलाशी जिही दिला सर्व भाव, ज्यांनी आपला सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलेला आहे त्याच्या पायी जीव ठेवीने मी, त्याच्या चरणावरती मी माझा जीव भाव समर्पित करील. तुका म्हणे रज होईन चरणीचा, मनवीन त्याच्या हरीचे दास. तुका म्हणे रज होईन चरणीचा, मनविती त्यांच्या हरीचे दास, हरीचे दास मनविती त्यांच्या चरणीचा मी रज होईन. मी स्वतःला जे आम्ही हरिदास आहोत, आम्ही हरिभक्त आहोत, आम्ही परमात्म्याचे सेवक आहोत असं जे स्वतःला म्हणून घेतात तुकोबाराय म्हणतात त्यांच्या चरणाचा मी एक रजकण होईल. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय क्षणभंगूर मनुष्य जीवनामध्ये परमानंद प्राप्त करून घेणे हेच खरं सर्वात मोठं साध्य आहे. त्यामुळे त्याच्या प्राप्तीकरिता काय केलं पाहिजे आणि काय करू नये ते आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. काय तो विवाद असो भेदाभेद, साधा परमानंद एक भावे. काय करायचं म्हणतात तुकोबाराय विवाद, ब्रह्मसत्य का जगत सत्य, भेद सत्य का अभेद सत्य, कशाला हा वाद करायचा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात काय तो विवाद, कशाकरता वाद करायचा आहे. असो भेदाभेद, भेद सत्य किंवा अभेद सत्य, दीर्घादेश झाला त्या ठिकाणी, भेद अभेद असा पदच्छेद त्याचा करायचा. भेद सत्य आहे किंवा अभेद सत्य आहे, तो विवाद असो, तो विवाद राहू द्या म्हणतात. कशाला हा वाद करत बसले तुम्ही, मग हा विवाद सोडून द्या आणि साधा परमानंद एक भावे, एक भावे परमानंद साधा, अंतःकरणामध्ये भाव धारण करून परमानंद तुम्ही प्राप्त करून घ्या. जर तुम्ही परमानंद प्राप्त करून न घेता भेद सत्य किंवा अभेद सत्य ही शास्त्राची चर्चा जर तुम्ही जीवनामध्ये कोरडी करत बसले तर तुमच्या आयुष्याचा विनाकारण काल व्यय होऊन जाईल. निघून आयुष्य जाते हातोहात, विचारी पा हित लवलाही. आयुष्य जे आहे हातोहाती निघून जात आहे. कोणाच्या जीवनामध्ये किती आयुष्य गेले, आता काय सगळ्याच वयाची मंडळी आपण इथं बसले आहोत, जरा विचार करून पहा, सिंहावलोकन करून पहा, आपल्या जीवनातलं आयुष्य कधी निघून गेलं कळतं का तरी नाही कळत. माझे चुलते मला भेटले होते, ते म्हणले कवर राहायचं आनंदीला, आता यायचं नाही का घरी. म्हणलं तुम्ही काय करता, म्हणले काय नाही मस्त संसारात राहतो. 60-65 वर्ष वय झालेलं आहे त्यांचं. म्हणलं मग आता कसं वाटतंय, कसं आयुष्य गेलं, कसं वाटतंय तुम्हाला. ते म्हणले स्वप्न पडल्यासारखं आयुष्य गेल्यासारखं वाटलं म्हणले. म्हणजे आयुष्य कसं गेलं हे कळत नाही. हातोहाती एका क्षणामध्ये नलनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवित मतिशय चपलम, किंवा ज्ञानोबाराय म्हणतात माशी पाख पाखडे तव हे सरे क्षणभंगूर नाही भरवसा. एका क्षणामध्ये हे आयुष्य निघून जातं. निघून आयुष्य जाते हातोहात, हातोहात आयुष्य निघून जात आहे. विचारी पा हित लवलाही, म्हणून लवलाही वेगाने तात्काळ तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावेशी अव्यंग निज धाम माझे. म्हणून वेगाने तातडी करून परमानंद तुम्ही प्राप्त करून घ्या. व्यर्थ या वितंडवादामध्ये या शास्त्राच्या चर्चेमध्ये प्रवृत्त होऊ नका. तुका म्हणे भावभक्ती हे कारण, परमात्म्याच्या प्राप्तीचं कारण जर काय असेल तर भावभक्ती, भक्ती ही एकमेव कारण सांगितलेलं आहे. आता भक्ती म्हणजे काय, आपल्याला असं वाटतं प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून भक्ती वेगवेगळी आहे बरं का, पण आपल्याला तर शास्त्राचे संस्कार नाहीत. संस्कार नसताना आपली भक्तीची धारणा भिन्न असेल याच्यात नवल नाही. मोठमोठ्याले ऋषीमुनी तुम्ही पहा, प्रत्येकाने भक्तीच्या व्याख्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत, पण त्यांनी ज्या भक्तीच्या व्याख्या केल्या ती भक्ती सगळीच लोक करू शकत नाहीत. उदाहरणार्थ बघा, विवेक चूडामणीमध्ये आद्यगुरु शंकराचार्यांनी मोक्षकारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी स्वस्वरूपानुसंधान भक्तिरित्य भिधी येते. स्वस्वरूपाचा अनुसंधान करणं हे सर्वात मोक्षाच्या प्राप्तीच्या साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आहे आणि त्याला भक्ती म्हणतात असं आद्यगुरु शंकराचार्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय. तात्पर्य जर आपण पाहिलं तर त्याचा अर्थ असा होतो, स्वस्वरूपानुसंधान म्हणजे काय, अनात्माकार वृत्तीचा त्याग आणि आत्माकार वृत्ती करणं म्हणजे निधिध्यासन करणं. आणि निधिध्यासन सगळेच लोक करू शकतात का, म्हणजे या भक्तीचा अधिकारी सर्वजण आपल्याला पाहायला दिसत नाहीत. नारद भक्तिसूत्रामध्ये सुरुवातीला नारदांनी अनेक ऋषीमुनींनी भक्ती कशा कशाला म्हणले ते सांगितले बघा. पूजादिश्वानुरागाः इति पाराशर्याः, कथादिश्वानुरागाः इति गर्गाः,
आणि नारदांना विचारलं, मग तुम्ही कशाला मानता भक्ती सांगावं? म्हणजे नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुलतेच. म्हणजे कोणाची व्याख्या तुम्ही पहा, सगळेच त्या भक्तीचे अधिकारी आहेत का? पूजा दिश्वानुराग हा, पूजेमध्ये सगळ्याचाच अनुराग उत्पन्न होतो का? कथा दिशा अनुराग हा, सगळेच कथेमध्ये अनुरागी उत्पन्न होऊ शकतात का? येऊन बसतात कथेला पण मोबाईलच खेळत बसतात. सगळ्यांना कथेविषयी अनुराग उत्पन्न होईल सांगताच येतं, म्हणजे ह्या भक्तीचे सगळे अधिकारी आहेत असंही मात्र नाही. किंवा नारद महर्षी म्हणतात नारदस्तु तदर्पिता अखिलाचारा, सगळे आचरण त्याला समर्पित करा. आणि त्याचं विस्मरण झालं की जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी. तळमळू शकतात का सगळे असे? म्हणजे याही भक्तीचे अधिकारी सगळे दिसत नाहीत. किंवा भागवताला जर विचारलं तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, ते त्याच्या 9 भक्तीची सांगितलेली त्याचे अधिकारी सर्व दिसत नाहीत. मग ज्ञानोबा ही माऊली आहेत, पण माऊलीने जी भक्तीची व्याख्या केली ना, ती भक्ती कोणी करू शकतं. या ज्या आचार्यांनी भक्तीच्या व्याख्या केल्या त्या भक्तीचे विशिष्ट लोक अधिकारी आहेत. पण ज्ञानोबाऱ्यांनी ज्याला भक्ती म्हणले ना, ती भक्ती स्त्री असू द्या करू शकते, पुरुष असू द्या करू शकतो, विषयासक्त पामर बद्ध मुमुक्षु कोणी असू द्या, तो व्यक्ती ती भक्ती करू शकतो. म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी भक्ती कशाला म्हणले बघा, जे जे भेटे भूत ते ते माने भगवंत. आणि शब्द कसा वापरलाय हा, भक्तियोग निश्चित ज्ञानोबाऱ्या म्हणतात चकारात्मक हाच खरा भक्ती आहे. जे समोर येईल ती व्यक्ती न दिसता ते परमात्म्याचं स्वरूप आहे असा भाव अंतःकरणामध्ये धारण करून अशी जर भक्ती जर तुम्ही जर केली तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला परमानंद प्राप्त होईल. तुका म्हणे येथे भाविविन पार न विशिंबे सार हेचे आहे. या भक्तीशिवाय म्हणजे जेही समोर दिसेल ती व्यक्ती न दिसता ते परमात्म्याचं स्वरूप आहे, ते परमात्म्याचा अंश आहे. ममैवांशो जीव लोके सर्वा घटी राम देहादी एक विठ्ठल जडीस्थळी भरला सर्वशेचा अहम हृदय सन्निविष्टो, सर्व परमात्माचा आहे. अशा प्रकारचा बोध प्राप्त होणं, अशी भावना अंतःकरणामध्ये धारण करणं, याच्याच माध्यमातून तुम्ही पहिल्या तऱ्हेला प्राप्त होऊ शकता. हे सार आहे. आणि हे सार जीवनामध्ये धारण न करता किती घटापटा करा आयुष्य व्यर्थ जाईल, वाया जाईल, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आता पुढील अभंगातून या देवकी नंदन म्हणजे देवकीचा पुत्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांनी मला कसं पिसं लावलं, त्या पिसा लावल्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये काय झाला, बरं तो परिणाम केवळ फक्त माझ्याच जीवनात झाला का, असं वेगवेगळे भाव पुढील पुढच्या अभंगातून महाराज व्यक्त करतात. देवकी नंदने केले आपुल्या चिंतने मज आपुल्या ऐसे मना लावली आपिशे, मना आपुल्या चिंतने पिसे लावून या. दोन चरणामध्ये अन्वय करावा लागतो या अभंगाचा. मना देवकी नंदने मना आपुलिया चिंतने पिसे लाविले. आणि पिसे लावल्यामुळं काय झालं, मज आपुलिया ऐसे केले. या देवकी नंदन म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने, देवकीच्या पुत्राने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं, माझ्या मनाला आपुल्या चिंतने त्या परमात्म्याच्या चिंतन करण्याचं काय केलं, पिसच लावलंय म्हणले. विठ्ठले लाविले पिसे जिकडे पाहे तिकडे दिसे. या परमात्म्याने मला पिसच लावलंय. जसं अर्जुनाची स्थिती झाली होती की नाही, डोळे झाकले तर आतही परमात्मा दिसायला लागला आणि बाहेर पाहायला लागला तरी परमात्मा दिसायला लागला. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या देवाने मला चिंतनाचं पिसं लावलं. त्या पिशाचा परिणाम असा झाला की त्यांनी मला आपल्यासारखं करून टाकलं. आपल्यासारखं केलं म्हणजे सर्वत्र मला त्याचंच स्वरूप दिसायला लागलेलं आहे. बरं, मी त्याचं चिंतन केलं म्हणून मला ही स्थिती प्राप्त झाली असं नाही, तर त्या परमात्म्याने अशी कुणाची स्थिती केली, गोवळे गोपाळा केले लावून या चाळा. या चिंतनाचा चाळा, या चिंतनाचा छंद या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने देवकी नंदनाने गोवळे लाविला. गोवळे म्हणजे हे जे काय गवळी आहेत ना तिथले, गोपाळा परमात्म्यासोबत असणारे जे काही लहान लहान गोपाळ होते गाई चारायला आलेले, त्यांना सुद्धा हा छंद लागला आणि त्यांना सुद्धा सर्वत्र परमात्मा दिसायला लागला. मग मी चिंतन केलं, मला परमात्मा दिसायला लागला. गवळ्याने चिंतन केलं, त्यांना परमात्मा दिसायला लागला. गोपाळाने चिंतन केलं, त्यांनाही सर्वत्र परमात्मा दिसायला लागला. म्हणून तुम्ही सुद्धा तुका म्हणे सांग केला दुरी नव्हे मग. तुका म्हणे संग, तसं तुम्ही जर त्या चिंतनाचा संग केला तर मग तुमच्यापासून सुद्धा तो परमात्मा मग दुरी नव्हे. तो परमात्म्याला तुम्ही दूर जरी केलं तरी तो परमात्मा केला दुरी मग नव्हे. तुम्ही त्याला दूर जरी करण्याचा प्रयत्न केला तरी तो परमात्मा तुमच्यापासून दूर जाणार नाही. किती दूर करण्याचा प्रयत्न केला होता बाबा ते उदाहरण सांगत असतात. यमुनेच्या तीरावरती एक ती सखी होती गवळण, ती तोंडावरती पडदा घेऊन बसली होती. त्या बाकीच्या गवळण तिथे गेल्या, ते म्हणले का गं परमात्म्याचं ध्यान करण्याकरता तू जे हे ध्यान करायला लागलीस, तो परमात्मा तर आपल्यासोबत खेळतोय, त्याला पाहा ना. ती म्हणली मला त्याला पाहायचं नाही, त्याचं विसरायचं म्हणून तर मी ध्यान करायला लागले. म्हणजे दारूण्याचा जरी प्रयत्न केला, घालवण्याचा प्रयत्न केला तरी तो परमात्मा पण जाणार नाही. पण केव्हा नामाचं चिंतन केलं तर. जनाबाई महाराजांनी तर त्याला घालवण्याकरता शिव्या दिल्या, अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली तरी सुद्धा परमात्मा तिच्यापासून दूर जात नव्हता. देव म्हणला जने
लोक संन्यास घेतात, जपतप करतात, साधना करतात, ग्रंथाच्या ग्रंथ आलोढन करतात, तरी मी त्यांच्या स्वप्नात जात नाही. आणि मी तुझ्या घरातले सगळे कामं करू लागतो तरी तुम्हाला शिव्या देते. मग जणी म्हणली तुला माझ्या शिव्या आवडत नाही तर मग येतो कशाला? येऊ नको ना. तुला आवडत नाही तर येऊ नको ना, तू कशाला येतो माझ्यापाशी? पण जनाबाई महाराज ज्या होत्या, ह्या परमात्म्याचं सार असणारं देवाचं चिंतन त्या चिंतन करत असल्यामुळे परमात्म्याला त्यांनी दूर जरी करण्याचा प्रयत्न केला तर काकुलती येतो हरी क्षणभरी दवडिता. भाविक प्रेमळ चित्ताच्या महात्म्याने जर परमात्म्याला थोडं जरी दवडण्याचा प्रयत्न केला, थोडी जर त्याच्याकडे दुर्लक्ष जर केलं ना, तर पाण्यातला मासा जसं पाण्याच्या वियोगाने तळमळतो तसंच परमात्मासुद्धा त्या भक्ताच्या संगतीकरता तळमळत असतो. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून मला अभेद स्वरूपाला जाण्याची घाई झालेली नाही, आणि ती घाई का झालेली नाही त्याचे 5 कारणं जगद्गुरु तुकोबाराय पुढील अभंगातून सांगतात. बघा, माझ्या जीवाची हेची पै विश्रांती तुझे पाय चित्ती पांडुरंगा. आता शेवटचं चरण आहे ना, तर शेवटच्या चरणातला उत्तरार्ध पहा. अभेदी तातडी नाही म्हणून म्हणजे म्हणून असा अर्थ आहे. म्हणून अभेदी तातडी नाही, मला अभेद स्वरूपाला जाण्याची घाई झालेली नाही म्हणतात. आता हे धुरपद घ्या. अभेदी तातडी नाही का बरं? म्हणून नाही. काय म्हणून नाही? माझ्या जीवासी हेची पै विश्रांती तुझे पाय चित्ती पांडुरंगा. पांडुरंगा तुझे पाय माझ्या चित्ती, ही माझ्या जीवाची हेची पै विश्रांती. तुझे पाय मी माझ्या स्वरूपामध्ये माझ्या चित्तामध्ये धारण केलंय, आणि तुझे चरण माझ्या चित्तामध्ये मी धारण केल्यामुळे आता मला विश्रांती प्राप्त झालेली आहे, आणि त्या विश्रांतीमुळे मला अभेदाला जाण्याची घाई नाही, तातडी नाही. पहिलं कारण सांगितलं. भांडवल गाठी झालेसे पुरते समाधान चित्ते मान येले. गाठीसी पुरते भांडवल झाले, माझ्या गाठीला परिपूर्ण असं पूर्त भांडवल मला पाहिजे होतं ते भांडवल आता मला प्राप्त झाले. कोणतं भांडवल गाठीला बांधले तुकोबारायांनी? सेवा. देवा ही माझी मिरासी ठाव तुझे पायापासी. तुझी सेवा ही गाठ जी आहे, हे जे भांडवल आहे आम्ही आमच्या गाठीला बांधलं, आणि त्यामुळे समाधान चित्ते मान येले. तुझ्या सेवेचं धन जोडणं आणि तेच आमच्या चित्ताला समाधानकारक आहे, म्हणून मला आता अभेद स्वरूपाला जाण्याची घाई झालेली नाही. तिसरं कारण सांगतात. उदंड उच्चारे घालता पसारा. उदंड तुझ्या नामाचा पसारा उच्चारे घालता. तुझ्या नामाचा जो पसारा आहे म्हणजे तुझं जे नामस्मरण आहे, उदंड म्हणजे पुष्कळ प्रमाणामध्ये रात्रंदिवस घेत राहणं, आणि हाच पसारा म्हणजे तुझ्या नामाचा प्रचार प्रसाराचा पसारा करणं हे आम्हाला आवडतं, म्हणून मला आता अभेद स्वरूपाला जाण्याची तातडी घाई झालेली नाही. चौथं कारण सांगतात. रूपावरी भर आवडीचा. आणि तुझं हे जे सुंदर स्वरूप आहे ना, ते स्वरूप पाहण्याची आवड माझ्या चित्तामध्ये आहे. सुंदरते ध्यान उपयोगितेवरी. आणि शेवटी सांगितले तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने आवडीचा स्वरूपावरी भरू. तुझ्या स्वरूपाला पाहणं हीच माझी जीवनाची आवड आहे, म्हणून मला अभेद स्वरूपाला जाण्याची. आता तिथं काय नाम आहे का? तिथं रूप आहे? तिथं काय आहे? ना तिथं नामस्मरण आहे, ना तिथं सेवा आहे, ना त्या ठिकाणी तुझं रूप आहे, ना काहीच नाही त्या ठिकाणी. मग तिथं जायला मी घाई करू तरी कशा करता? तुझ्या स्वरूपाची आवड माझ्या चित्तामध्ये आहे. राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती असं सुंदर स्वरूपाची आवड माझ्या चित्तामध्ये आहे, म्हणूनही मला अभेद स्वरूपाला जाण्याची घाई झालेली नाही. तुका म्हणे माझं भक्तीची आवडी. आणि 5वं कारण सांगतात तुकोबाराय, मला तुझ्या भक्तीची आवड आहे. तुझी भक्ती करण्याची आवड माझ्या चित्तामध्ये असल्यामुळे मला स्वरूपाला जाण्याची घाई झालेली नाही. आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याविषयी आपल्याला असणारा जो एकनिष्ठ भाव आहे तो एकनिष्ठ भाव पुढील अभंगातून प्रगट करतात. एकविध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली. ही वाट सापडलेली आहे. कोणती वाट? भक्तीची वाट आम्हाला सापडलेली असल्यामुळे या भक्तीच्या वाटेविषयी आम्ही एकविध धरू, आम्ही एकनिष्ठ या भक्तीविषयी धारण करू, आम्ही पालट न धरू. आम्ही आता या भक्तीपासून पालट म्हणजे वेगळे होणार नाही, या भक्तीपासून आम्ही च्युत होणार नाही. या भक्तीविषयी जगद्गुरु तुकोबाराय आपली एकनिष्ठा प्रगट करतात. मग तुझ्या भक्तीविषयी जर आम्ही एकनिष्ठा धारण केली जर असेल तर मग आम्ही तुझ्या भक्तीची एकनिष्ठता धारण केली तर तुझंही काही कर्तव्य आहे की नाही? म्हणून केला पाहिजे सांभाळ. आम्ही तुझ्या भक्तीविषयी एकनिष्ठा धारण केली ना देवा, तर मग तुझंही काही कर्तव्य आहे. काय? आम्ही तुझ्या भक्तीची एकनिष्ठता धारण करतो, त्यामुळे देवा सांभाळ केला पाहिजे. तू आमचा सांभाळ केला पाहिजे. पण तू सांभाळ कर मात्र नको करू, पण आम्ही आमच्या बुद्धीच्या बळाने तुझे पाय आमच्या चित्तामध्ये धारण करू. बुद्धिबळ पाय तुझे माझे, तुझे पाय माझे बुद्धिबळ. तुझे पाय माझ्या बुद्धीमध्ये राहावं, माझ्या बुद्धीने तुझ्या चरणाला बांधून ठेवणं हेच आता आमच्या ठिकाणी बळ आहे. म्हणून आम्ही तुझ्या भक्तीपासून च्युत होणार नाही, म्हणून तो आमचा सांभाळ केला पाहिजे. बहुत नकळे बोलता प्रकार
अंतरांतर साक्ष आले. मग आम्ही तुझ्या भक्तीविषयी, तुझ्या चरणाविषयी किती एकनिष्ठ आहोत. बोलता प्रकार न कळे, बहुत बोलता प्रकार बहुत प्रकार बोलता, पुष्कळ प्रकाराने बोलून दाखवायला जर आम्ही गेलो किती एकनिष्ठ आहोत आम्ही तुझ्याविषयी, तर न कळे देवा, ते बोलून दाखवून कळणार नाही. म्हणजे आमचं तुमच्यावरती किती प्रेम आहे, आम्ही तुमच्याविषयी किती एकनिष्ठ आहोत, आम्ही तुमची किती भक्ती करतो, आमची तुमच्यावरती किती श्रद्धा आहे, हे कितीही बोलण्याच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याची अभिव्यक्ती मात्र होणार नाही, ते सांगता येणार नाही. मग अंतरांतर साक्ष असे माझ्या अंतकरणामध्ये तुझी किती आवड आहे, तुझ्याविषयी माझ्या अंतकरणात किती प्रेम आहे, किती श्रद्धा आहे, हे मात्र माझ्या अंतकरणातली आवड, श्रद्धा, भक्ती, प्रेम तुझंच अंतकरण जाणू शकतं, कारण तू साक्षी आहे म्हणून देवा. तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना, हे माझ्या जीवीच्या जीवना परमात्मा, ना तूची नारायणा साक्षी माझ्या भक्तीचा, माझ्या प्रेमाचा, माझ्या एकनिष्ठतेचा, माझ्या समर्पणाचा साक्षी तू आहेस. कारण सर्वाच्या हृदयामध्ये तू राहतोस, तसं माझ्या हृदयामध्ये तू आहेस आणि माझ्या हृदयामध्ये तुझ्याविषयी किती आवड आहे याचा साक्षी मात्र तूच आहे, असं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात. आता पुढील अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय माझा भाव कुठे ठेवील, माझं मन कुठे ठेवील याच्याविषयी प्रगटीकरण करतात. राहो येची ठाई माझा भाव तुझे पायी, देवा माझा भाव तुझे पायी येची ठाई राहो. माझ्या अंतकरणातली जी भाव आहेत, जी भक्ती आहे, हे केवळ फक्त तुझ्या पायाच्या ठिकाणी राहिली पाहिजे, बाकी दुसरं कुठे राहू देऊ नको. मग जर माझा भाव तुझ्या चरणाच्या ठिकाणी जर राहिला तर करीन नामाचे चिंतन, जाऊन येदी कोठे मन. माझं जर भाव तुझ्या चरणाच्या ठिकाणी जर पूर्ण समर्पण होऊन जर राहिला ना देवा, तर मग मी काय करीन नामाचे चिंतन. तुझं जे नाम आहे ना, त्या नामाचं चिंतन मी रात्रंदिवस करत राहील. आणि नामाचं चिंतन करत राहिल्यामुळे मनाला मी कुठेही जाऊ देणार नाही. जाऊ नेदी कोठे मन, रात्रंदिवस तुझ्या नामाचं चिंतन करील मी, माझ्या मनाला विषयाकडे जाऊ देणार नाही, संसारामध्ये कुठेही इकडे तिकडे त्याला फिरू देणार नाही. देईन ये रसी आता बुडी सर्वे विषयी. जर तुझ्या चित्तावरती जर माझा भाव राहिला तर मग मी काय करील, सर्व विषयी आता ये रशी बुडी देईन. माझं सर्वस्व कायेने, मनाने, वाणीने सर्वस्व माझं जेही काही असेल ते सगळं ये रसी म्हणजे या नामस्मरणाच्या रसामध्ये किंवा या भक्तीच्या रसामध्ये किंवा प्रेमाच्या रसामध्ये मी याला बुडी देऊन म्हणजे याला बुडून टाकेल त्याच्यामध्ये. पण या नामस्मरणाच्या रसामध्ये बुडी देण्याकरता, या भक्तीच्या रसामध्ये बुडी देण्याकरता काय करावं लागतं तुकोबाराय म्हणतात ते मला माहिती आहे आणि तेही मी करेल. तुका म्हणे देवा साठी जीवी करून या जीवा. या नामस्मरणाच्या रसामध्ये बुडण्याकरता, भक्तीच्या रसामध्ये बुडण्याकरता, प्रेमाच्या रसामध्ये बुडण्याकरता जीवभाव बळी द्यावा लागतो. तुका म्हणे जीव काय, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे देवा साठी करून या जीवा, जीवासाठी करून या. माझा जीवभाव त्या मोबदल्यामध्ये, साठी म्हणजे मोबदल्यामध्ये मी तुला देईल आणि त्या मोबदल्यामध्ये मी काय करील, तुझा नामाचा रस घेईल, तुझ्या भक्तीचा रस घेईल, तुझ्या प्रेमाचा रस घेईल, तुझ्या कथेचा रस घेईल. जर आपल्याला जर कथेमध्ये, नामस्मरणामध्ये, सेवेमध्ये जर रस उत्पन्न होत नसेल तर समजून घ्या अजून आपला पूर्ण स्वसमर्पण झालेलं नाही. आणि जोपर्यंत पूर्ण स्वसमर्पण होत नाही तोपर्यंत मजा येत नाही. बाबा गोष्ट सांगत असतात, दोन मैत्रिणी होत्या आणि एक मैत्रीण दुसरीला भेटण्याकरता आली. मग भेटून झाल्याच्या नंतर आता फार दिवसांनी भेटल्या होत्या, त्यामुळे त्या गप्पा मारत होत्या. मग एक मैत्रीण म्हणली बऱ्याच दिवसांनी आले. मग प्रेमळ व्यक्ती आल्याच्या नंतर काही खायला प्यायला जर असेल तर मग मजा येते. मग ती किचन रूममध्ये काहीतरी बनवण्याकरता गेली तर हिने पाहिलं तर तिथं एक गुंडी पडलेली होती धाग्याची. तिला ती आवडली आलेल्या मैत्रिणीला. तिने ती उचलीनं आपल्या बगलीत ठेवली. आता स्वयंपाक करत असताना, ते उपचार बनवत असताना तिने किचन रूममध्ये पाहिलं की आपल्या मैत्रिणीने गुंडी उचलीनं बगलीत ठेवली. पण आता हिला ही नेऊ द्यायची नाही. मागितली असते तर मग सगळं दिलं असतं, पण हिने चोरून घेतली ना. मग आता हिला ही नेऊ द्यायची नाही. मग ती बाहेर आली आणि आल्याच्या नंतर ती म्हणली सखे फार दिवसाच्या नंतर तुम्हाला भेटलीस, असं मला वाटतंय की आनंदाच्या भरात आपण आता नृत्य करावं. ती म्हणली ठीक आहे काय हरकत नाही. मग त्या दोघी नाचायला लागल्या. पण नृत्य करत असताना ती पहिली जी घरमालकीन होती ती आपल्या मस्त मस्तीमध्ये नृत्य करू लागली. पण मग ही काय करायची, एक हात असा दाबून धरून ती नृत्य करायला लागली. मग ती घरमालकीन म्हणली असं नाही, मोकळं झाल्याशिवाय नाचण्यात मजा नाही म्हणले, असं मोकळं झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला ती मोकळी झाली त्यावेळेला गुंडी बाजूला पडली. तसं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात देवा माझं सर्वस्व समर्पण करील. ही अहंकाराची, विकाराची गुंडी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मनुष्य मोकळा होत नाही. आणि जोपर्यंत मनुष्य मोकळा होत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या रंगामध्ये, नामस्मरणाच्या रंगामध्ये, भक्तीच्या रंगामध्ये व्यक्ती रंगत नाही. त्याकरता जीवभाव हा बळी द्यावा लागतो. आता पुढील अभंगामधून आम्ही विष्णुदास कसे आहोत आणि कसे नाही
ते पुढील अभंगातून सांगतात. तैसे नव्हे आम्ही विठ्ठलाचे दास, यावे अनेकास काकुळती. देवा तुझे दास्य करू अनेका, मागो खावया धीग झाले जिने माझे पंढरीराया. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तुझे दास आहोत आणि मग अनेकाशे काकुळती यावे, या संसार चक्रातून सोडवण्याकरता, आम्हाला भक्ती प्रदान करण्याकरता, प्रेम प्रदान करण्याकरता आम्ही काय दुसऱ्याची प्रार्थना करावी, दुसऱ्याची आम्ही क्यू भाकावी, दुसऱ्याची करुणा भाकावी, दुसऱ्याच्या पुढं पुढं आम्ही करावं, आम्ही हे करणार नाही. आम्ही तसे विष्णुदास नाहीत. स्वामीच्या सत्ता ठेंगणे सकळ, पण देवा आम्ही तुझे दास झाल्यामुळे त्याचा परिणाम, त्याचं फल आम्हाला काय प्राप्त झालं ऐक. स्वामीची या सत्ता, या परमात्म्याचे आम्ही दास झाल्यामुळे त्याच्या सत्तेने सकळ ठेंगणे, या जगातले जेवढे काही लाभ आहेत हे सगळे ठेंगणे, म्हणजे सगळे लाभ आमच्या हाताला आलेले आहेत. बरं नुसते लाभच हाताला आले असं नाही, कळीकाळ हाताखाली आला, काळ देखील आमच्या हाताखाली आलेला आहे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, किंवा काळ गुलाम सलाम करी तू किया घरी रावत असे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही परमात्म्याचे दास झाल्यामुळे सगळे भाग्य तर आमच्या घराला आलेलीच आहेत, परंतु कळीकाळ सुद्धा आमचा दास झालेला आहे, तो सुद्धा आमच्या हाताला आलेला आहे, त्याला सुद्धा आम्ही आमचा सेवक करून ठेवलेला आहे. बरं एवढी शक्ती त्याच्या ठिकाणी काय येते त्या दासाच्या ठिकाणी परमात्म्याच्या? तुकोबाराय म्हणतात, जो परमात्म्याचा दास होतो ना, त्या दासाचा अभिमान परमात्मा स्वतः आपल्या ठिकाणी वाहतो. अंकिताचा असे अभिमान देवा, देवा अंकिताचा अभिमान, जे अंकित झालेत. अंकित म्हणजे काय? ज्याने पूर्ण सर्वस्व परमात्म्याला समर्पित केलंय आणि परमात्म्याची जशी आज्ञा आहे, श्रुती स्मृती ममैव आज्ञा, आणि त्याप्रमाणे जे जीवन जगतात असे जे दास जे आहेत त्यांचा अभिमान देवाला वाटतो. समर्पुणी हेवा असे पाहिजे. मग असे दास काय करतात? आपला हेवा, हेवा म्हणजे आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा, ह्या सगळ्या पायी समर्पुणी असे त्या परमात्म्याला समर्पित ते मात्र करतात. तुका म्हणे ए आम्हा इच्छेचे खेळणे कोड नारायणे पुरवावे. मग तुकोबाराय म्हणतात, या देवाचा आम्ही दास झालो, त्या दासामुळे सगळे भाग्य आम्हाला प्राप्त झाले, कळीकाळ आमच्या हातामध्ये आलेला आहे, सगळ्या इच्छा आम्ही निवृत्त केलेल्या आहेत. मग उरलेले जीवन आता झालं तरी काय? तुकोबाराय म्हणतात, आम्हा इच्छेचे खेळणे, आता जे आहे आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे, तुका म्हणे काय, आता दिवस खेळी चारी मेळी, आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे आता, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, आता आमच्या इच्छेने आम्ही आमचं जीवन कठीत आहोत. कोड नारायणे पुरवावे, आणि अशा पद्धतीची इच्छा ही तृप्ती परमात्म्याने आमची केली किंवा करावी, असे दोन्ही अर्थ या अभंगातून प्रगट होतात. आता देहाच्या ठिकाणी असणारा अहंकार तसाच आहे आणि मोक्षाची अपेक्षा करतो, अशा मूर्ख मुमुक्षूला या अभंगातून तुकोबाराय उपदेश करतात. मोक्ष देवापाशी नाही, लटक्या घाई विवळत. देवापाशी मोक्ष नाही. तुकोबाराय म्हणतात, देवापाशी मोक्ष असता तर त्यांनी तुम्हाला गाठोडं बांधून दिलं असतं, पण मोक्ष देवापाशीच नाही. का नाही? कारण मोक्ष आणि देव भिन्न नाहीच ना. मोक्ष हेच मोक्ष म्हणजे काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, यालाच तर मोक्ष म्हणतात. त्या विचारसागरामध्ये ज्यावेळेला हे तिघं भाऊ गुरुकडे गेले, म्हणले आम्हाला दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा आहे, त्यावेळेला गुरुने सांगितलं की बाबा तुम्हाला ही जी इच्छा झाली ना, ही इच्छाच मुळात भ्रमाने झालेली आहे. कारण तुमच्या ठिकाणी दुःख असायला पाहिजे होतं, मग ते निवृत्त करता आलं असतं, आणि तुम्हाला सुख प्राप्त नसायला पाहिजे होतं, मग ते तुम्हाला प्राप्त करून देता आलं असतं. परंतु सुख हे तुमचं स्वरूप आहे आणि दुःख तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी नित्य निवृत्त आहे, पण तुम्हाला भ्रम झालाय म्हणले. आणि मग ज्याला असा भ्रम होतो त्या व्यक्तीला मग विचारसागर, मग पंचदशी, मग ज्ञानेश्वरी, मग गाथा, मग अनेक नाना प्रकारचे ग्रंथ त्याला शिकावे लागतात. तुकोबाराय म्हणतात, देवापाशी मोक्ष नाही, देवापाशी मोक्ष नाही, कारण मोक्ष हे देवाचं स्वरूप आहे. मग कशामुळे अपेक्षा करत आहेत? लटक्या घाई विवळत. लटक म्हणजे खोटच, ह्या संसाराच्या असणाऱ्या दुःखाने, घायाने म्हणजे घावाने हे लोक विवळत आहेत. नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे. विनाकारण हे लोक या दुःखाने विवळत आहेत, दुःखी होत आहेत, कष्टी होत आहेत. काय खरं न धरीची शुद्धी, काय करावं? तुकोबाराय म्हणतात, या देहतादात्म्य धारण करणारे हे जे खर म्हणले, खर म्हणजे गाढव विनाकारण ओझं वाहतं की नाही, पुढीलांचे ओझे आपल्या माता घ्यायचे. तसा जीव आहे कोण? हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाची या ओरबारा संतोषे शिने. जगद्गुरु ज्ञानोबाराय अजून एक होई, ज्ञानोबाराय म्हणतात त्यांना अहंकाराचा भूतसंचार झालाय. बहुधा एक अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू, त्या अहंकाराचा भूतसंचार झालाय. आणि त्या अहंकार मग कोणता? स्थूल देहाचा अहंकार, मग वर्णाचा अहंकार, मग धर्माचा अहंकार, मग प्रांताचा अहंकार, मग मी, माझे, अहंता आणि ममता इति दुःखास्पदे द्वे. देहाचा अभिमान धारण करून बसला की अहंतेचा अभिमान घेतला की मग ममतेचा येतो, आणि मग अहंता आणि ममता माणसाला किती दुःख देते याचा पुष्कळ विचार आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे जे खर म्हणजे गाढवं अहंतेचा आणि ममताचा भार घेतात, त्यामुळे आत्मस्वरूपाची जी शुद्धी आहे ना, ती शुद्ध भान स्मरण यांना राहिली नाही. आणि त्यामुळे झालं काय? गेली बुद्धी.
कारण हे ज्ञान कोणाला असतं? बुद्धीलाच असतं. नाही तद्बुद्धयस तदात्मानस, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. आणि त्या अहंकार धारण केल्यामुळे, देहाचा, स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, वर्णाचा अभिमान धारण केल्यामुळे बुद्धी गेली. त्या आत्मबुद्धीचं जे स्मरण होतं, आत्मस्वरूपाचं ज्या बुद्धीमध्ये स्मरण व्हायला पाहिजे होतं ते स्मरण गेलं. मग झालं काय? भ्रमले. ते विस्मरण झाल्यामुळे भ्रमिष्ठ झाला. आणि आत्मस्वरूपाचं विस्मरण झाल्यामुळे या देहालाच मी म्हणायला लागला. मग मी स्त्री, मग मी पुरुष, मग मी अमक्या वर्णाचा, मी तमक्या वर्णाचा, माझं एवढं वय झालं, मला अमुक आहे, मला तमुक आहे, मला हा रोग, मला तो रोग, भ्रमिष्ठ होऊन बसलेला आहे. तुकोबाराय म्हणतात, पण विचार करा, ज्या देहाच्या ठिकाणी यांनी अहंकार धारण केला तो देह उत्पन्न झाला कुठून? अहंकार उरले काही, पाचा ठाई हे वाटिले. अहंकार उरलंच कसाला? पाचा ठाई हे वाटिले. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह आहे की नाही? पाचा ठाई हे वाटिले. देह तव पाचाचे जाहले. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह आहे. आणि विचार करून पंचदशीचं पहिलंच प्रकरण पहा, तत्वविवेक, त्याच्यामध्ये सगळं पंचमहाभूतापासून हा कसा स्थूल सूक्ष्म कारण देह उत्पन्न झाले हे सांगितलेत. आणि विचारात्मक बाद समानाधिकरणाने जे ते तत्व ज्याचा त्याला वापस देऊन टाकल्याच्या नंतर शिल्लक काय राहिलं? काय राहिलं? काही शिल्लक राहत नाही की नाही? स्थूल देह हे पंचमहाभूताचा पुष्कळ विस्तार आहे. पण आता हे पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेला देह हा महाभूतापासून उत्पन्न झालेला हा देह पंचमहाभूतामध्ये विलीन करून टाकला तर अहंकार धारण करण्याकरता शिल्लकच काय राहिलं म्हणतात? पाचा ठाई हे वाटिले, अहंकारा काही उरले. 5 तत्वांना हा देह जर वाटून दिला विचाराने तर मग अहंकार धारण करण्याकरता उरलंच काय? पण तुकोबाऱ्या म्हणतात, तुका म्हणे कुंथे भारे. या देहाचा अभिमान, या देहाचा भार आपल्या डोक्यावरती घेतला आणि मग लागला कुंथायला. मी सुखी, मी दुखी, मी अमुक, मी तमुक. पुढीलाचे ओझे आपुल्या माता घ्यायचे तरी सांगे कान दाटेजे धनुर्धरा. लटके खरे मानुनी. लटकं खोटं हा असणारा देह तो खरा मानला आणि तो खरा मानल्यामुळे त्याच्या सुखदुःखाच्या भाराने हा जीव कुंथून जात आहे. मग आता सुख प्राप्त करण्याकरता व्यक्तीने काय केलं पाहिजे तो उपदेश पुढील अभंगातून करतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. तेने विन जीवा सुख नव्हे. तेने विन म्हणजे त्याच्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणारच नाही. तम एव विदित्वा अतिमृत्यू मेते नान्यहा पंथहा विद्यते अयनाय. त्याच्या प्राप्तीनेच सुख प्राप्त होऊ शकतं, बाकी दुसरं कशानेही सुख जीवाला प्राप्त होणार नाही. माऊली म्हणतात ना, जीव आत्मयाची लाहे किंबहुना सोय. जीव आत्मयाची लाहे तेथे जे होय तया नाम सुख आणि ऐशी अवस्था न जोडता पार्था जे जिजे तेची सर्वथा दुःख जाणे. म्हणून अनुभव जगद्गुरु तुकोबार या ठिकाणी सांगतात, जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर तेने विन जीवा, त्याच्याशिवाय म्हणजे जीवात्मा परमात्मा स्वरूप आहे असं कळल्याशिवाय जीवाला सुख प्राप्त होणारच नाही. मग करायचं काय? आपुला तो एक देव करून घ्यावा. मी परमात्मा स्वरूप आहे असा निश्चय करून घ्या. या निश्चयाशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. आणि या निश्चयाशिवाय तुम्ही जेही साधन सुखाच्या प्राप्तीकरता करताल येथे एक नवलावो, जो जो किजे तरणो पावो तो तो अपाय होई त्या एक असं ते होऊन जाईल. मग त्याच्याशिवाय, त्या परमात्म्याशिवाय, त्या ज्ञानाशिवाय इतर मग तुम्ही जर कोणाच्या सुखाची अपेक्षा करत असाल तर एरती मायिकी दुःखाची जनती. नव्या अध्यामध्ये भगवंत सांगतात, माते न पावाया लागी कवन बळपा आपुली अंगी. काही घरी की भोगी निश्चिंती केली आणि भोगे जात जितुले एका देहाच्या निकया लागले आणि देह तो वासे पडले काळाची तोंडी. बाप दुःखाचे केने सुटले मरणाचे भारे रेविले ती मूर्तिलोकीचे शेवटीले येणे जाळे हटवे. ते त्याला सगळ्या गोळ्या पाहून घ्या. परमात्मा सोडून या जगामध्ये जेवढे काही पदार्थ आहेत ते सगळे काय माईक पदार्थ आहेत. सगळं अज्ञानाने उत्पन्न झालेली आहेत, क्षणिक आहेत. आणि त्या पदार्थाचा संग केल्याच्या नंतर पदरात काय पडणार आहे? दुःखाची जनिती. ते पदार्थाचा संग केल्यामुळे त्याच्या संगातून केवळ फक्त दुःखाचीच उत्पत्ती होणार आहे, दुसरं काही उत्पन्न होणार नाही. आणि ते पदार्थ कसे आहेत? नाही आदी. त्या पदार्थाला ना आदी आहे ना अंती. त्या पदार्थाला अंतही नाही आणि अवसानी प्रसंग पडल्याच्या नंतर ते पदार्थ साथही मात्र देत नाहीत. पण तुम्ही त्या पदार्थाचा संग जर त्याग केला आणि परमात्म्याचा जर संग तुम्ही केला तर काय प्राप्त होईल? अविनाश करी आपुल्या ऐसे. त्या परमात्म्याचा संग केल्यामुळे तो परमात्मा आपल्यासारखा, त्याचं जसं स्वरूप आहे अविनाशी, त्याचा नाश प्राप्त होतो का? कुठलाच नाश नाही त्याला. त्याला ना स्वभाव नाश आहे, ना त्याला आश्रय नाश आहे, ना त्याला परता नाश आहे. कुठलाच नाश नाही त्याला. नैनम छिंदन्ति शास्त्राणी नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्ते आपो न शोषयति मारुत. अच्छद्यव्य मदा हेय अक्लेद्यव शोष्य एवच नित्य सर्वगत स्थाणू अचल्यः सनातन. असा अविनाशी तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचा संग केल्यामुळे, त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे तो परमात्मा आपुल्याशी करी. तो परमात्मा तुम्हाला आपल्यासारखं करील. त्यामुळे तुम्ही काय करा? लावी मनापिशे गोविंदाचे. गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया
भेद नाही देवा तया. गोविंद 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 गोविंद. गो म्हणजे इंद्रिय, आणि त्या इंद्रियाला आवरणारा तो परमात्मा आहे. त्या परमात्म्याचं जर तुम्ही चिंतन केलं तर मग ते सगळे मन बुद्धी इंद्रिय परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जातात आणि तो साधक तिथून वेगळा राहत नाही. एवढा लाभ त्या परमात्म्याच्या चिंतनाने त्याला होऊ शकतो. आणि असा साधक एकदा का मेला, येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे, चिरा पडे ती अवस्था त्याला प्राप्त होऊन जाते. तुका म्हणे एका मरणेची सरे. एकदा तो मेला, मरणे मृत्यू मारी. एकदा मेल्याच्या नंतर पुन्हा त्याला जन्म घ्यायची आवश्यकता नाही. मेला मरून तो मृत्यूलाच मारून टाकतो. आणि मग जगामध्ये काय शिल्लक राहतं? उत्तम चिवरे कीर्ती मागे. जगामध्ये केवळ फक्त त्याची कीर्ती राहते, बाकी दुसरं काही शिल्लक त्याचं राहत नाही. न तस्य प्राण हा उत्क्रामंती अत्र एव समविलीयन्ते. ज्याला आत्मस्वरूपाचा दृढ साक्षात्कार झालेला आहे, अनुभूती ज्याला आलेली आहे, अशा साधकाचे प्राण लोकांतराला न जाता या पंचतत्वामध्ये त्याचे प्राण विलीन होऊन जातात. काही शिल्लक राहत नाही. देह पडल्याच्या नंतर त्याची आत्मज्योत ही परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी विलीन होऊन जाते आणि जगामध्ये काही शिल्लक राहत नाही. संचित ज्ञानाने दग्ध होऊन जातं, प्रारब्ध भोगून त्याने संपवलेलं असतं आणि असंगतेच्या बोधामुळे क्रियामान कर्म त्याला लागत नाही. मग काय शिल्लक राहिलं? काही शिल्लक राहत नाही, केवळ फक्त त्यांची कीर्ती राहते. आणि कुठपर्यंत? जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत स्थिर असणारी त्यांची कीर्ती जगामध्ये शिल्लक राहते, बाकी काही शिल्लक राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय संतांच्या मुळे ही स्थिती प्राप्त होते आणि त्यांनी ज्या कृपा करून हे ज्ञानामृत दिलं त्या स्थितीला मी प्राप्त झालो. त्या स्थितीला त्यांनी प्राप्त करून दिल्यामुळे आता काही जरी त्यांची कितीही सेवा केली तर त्या ऋणातून उत्तीर्ण होता येणार नाही. हा भाव पुढील अभंगातून व्यक्त करतात. आजीचे हे मध्ये तुम्ही कृपादान दिले संत जन मायबापी. हे मायबापी संत जन. माय आणि बाप अशी उपमा या ठिकाणी द्यायची म्हणून उपमा आहे, नाहीतर मायही त्यांना पुरत नाही आणि बाप ही पदवी ना. बाप आणि बाप तू माय ये बोलास्तुती न होय. डिंबोपाधिक आयु विटाळा जेथे 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाऱ्यांनी तिथं पुष्कळ विस्तार केलेला आहे. मायबाप ही शब्दाची उपमा सुद्धा त्या संतांना कमी पडते, पण द्यायचीच म्हणून या ठिकाणी उपमा देतात की तुम्ही संत कशा आहात? मायबाप आहात. आज तुम्ही काय केलंय? आजीचे हे माझं कृपादान. तुम्ही कृपा करून मला हे ज्ञानामृत दिलेलं आहे. आली मुखा वाटे अमृत वचने. हे ज्ञानामृत तुमच्या मुखातून आलेलं आहे आणि त्या ज्ञानामृत मला प्राप्त झाल्यामुळे मी या स्थितीला प्राप्त झालेलो आहे. अनुरेणू या थोकडा तो का आकाशा एवढा ही स्थिती मला जीवनामध्ये प्राप्त झाली. अनुभव अनियान महतो महियान या स्थितीला मी प्राप्त झालो. हे केवळ फक्त तुमच्या मुखातून आलेलं हे ज्ञानामृत आहे आणि त्या ज्ञानामृतामुळे आता मी काही जरी तुमच्या ठेविता हा पायी जीव थोडा माझा जीव जरी तुमच्या चरणावरती ठेवला किंवा इथून पुढं किती जन्म घेऊन तुमची सेवा केली तरी सुद्धा येणे उत्तीर्ण नव्हे. जन्म किती घेऊन तरी तुमची सेवा केली तर त्या ऋणातून मला उत्तीर्ण होता येणार नाही. का बरं? माझी योग्यता नव्हती तुकोबाराय म्हणतात ह्या ज्ञानामृताची. परंतु संत हे उदार आहेत आणि त्या उदारतेमुळे त्या कृपाळुतेमुळे त्यांनी माझा हा ब्रह्मज्ञान देऊन शृंगार केलेला आहे, बाकी दुसरं काही नाही. तुका म्हणे तुम्ही कृपाळू उदार, कृपाळू आहात, उदार आहात आणि मग कौतुकाने तुम्ही माझा हा ब्रह्मज्ञान देऊन माझा शृंगार जीवनामध्ये केलेला आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त होणं हा जीवनातला सर्वात मोठा शृंगार आहे. देहाचा किती शृंगार करा याची राख होईल, विष्ठा होईल, नाहीतर कुर्मीचे किडे होतील. चौथा परिणाम याचा मात्र होणार नाही. देहाचा खरा शृंगार आहे आत्मस्वरूपाची प्राप्ती आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्याच्या नंतर तो देह राहतच नाही. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयवते सुखाचे कोंभ एर माणूसपण ते भांब लौकिक भागू. ज्ञान प्राप्त होणं हा खरा जीवनाचा शृंगार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात त्याचे हातपाय शांतीला उगवलेले अंकुर आहेत. तो व्यक्ती नाही, तो विवेकाचा गाव आहे. हे विवेकाचा गाव, शांतीचा अंकुर, ज्ञानाचा मूर्तिमंत तेज प्राप्त होणं हा खरा जीवनामध्ये शृंगार आहे. आणि असा शृंगार केवळ फक्त संत करू शकतात आणि तो शृंगार त्यांच्या मुखातून आलेले वचनं सदसद विवेकबुद्धीने ग्रहण करून आत्मप्रतिष्ठित ज्यावेळेला व्यक्ती करतो त्यावेळेला हा शृंगार त्याला जीवनामध्ये प्राप्त होतो. हा शृंगार संतांनी केला. त्या शृंगाराच्या बदल्यामध्ये आपण त्यांना काही जरी दिलं तर त्या ऋणातून उत्तीर्ण होता येणार नाही. किंबहुना कितीही जन्म घेऊन त्यांची सेवा केली तरी सुद्धा याच्यातून उत्तीर्ण होता येणार नाही. असा भाव पुढे व्यक्त करतात, या अभंगातून व्यक्त करतात. आता पुढच्या अभंगाच्या माध्यमातून जो निंदक व्यक्ती आहे त्याला किती उपदेश करा, बाबा तू निंदा करू नको, तरी सुद्धा तो निंदा केल्याशिवाय राहत नाही. तो निंदा करतच राहतो. त्यामुळे त्याच्या जीवनाचा काय परिणाम होतो ते पुढील अभंगातून सांगतात. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. तुकोबाराय म्हणतात अरे मूर्ख माणसा, ए निंदा करणाऱ्यांनो, तुकोबाराय म्हणतात निंदा करायची ना तुम्हाला तर निंदा करा, नाही तर स्तुती करा, देवाची करा. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, एरा मानवाची करू नये. तोच भाव इथे आहे. निंदा किंवा स्तुती करायचीच ना बाबा, तुला लई सवय आहे ना निंदा करायची, निंदा केल्याशिवाय तू राहत नाही ना, तर मग देवाची कर ना. आधमा तो वेची व्यर्थवाणी, पण त्याला कितीही सांगा नको करू नको करू, पण तो आधम व्यक्ती असल्यामुळे
तो व्यर्थ वाणी वेची विनाकारण निंदा करतो आणि आपल्या वाणीचा अपव्यय दुनियामध्ये करत राहतो. ऐकोनी होती बहिरे हे बोल. मी सांगतोय अरे नको निंदा करू बाबा, येती निंदा कापाशी अशेष पापे. सगळे पाप त्या निंदक व्यक्तीच्या जीवनामध्ये येतात, त्याला नरकाला द्यावं लागतं. हे मी सांगतोय, ऐकूनी ऐकतो तो. परी बहिरे होती हे बोल ऐकून सुद्धा ते लोक बहिरे होतात. वेचून ते मुलं नरका जाती, पण ऐकून सुद्धा माझ्या या शब्दाचा ते वेच करतात, म्हणजे त्याला ते सोडून देतात किंवा ऐकून सुद्धा ते निंदा करतातच आपल्या वाणीने. ते लोक जे आहेत नरका जाते, ते नरकाला गेल्याशिवाय राहत नाहीत. बरं, मेल्याच्या नंतर नरकाला जातील, पण हे निंदा करणाऱ्या लोकांची जिवंतपणी काय अवस्था आहे? मेल्याच्या नंतर तर हे निंदा करणारे नरकाला जातील याचा संशय नाही, पण जिवंत असताना इहलोकी थुंका. निंदा करणारे जे लोक असतात त्यांच्या तोंडावर लोक थुंकतात, तो बरं आहे म्हणतात. इहलोकी थुंका, त्यांच्या तोंडावरती थुंकतात लोक. नसते थुकत तर मग आपण थुकायचं. निंदा करणाऱ्या लोकांवरती थुंका. उडे तोंडावरी, त्यांच्या तोंडावरती इहलोकामध्ये थुंका उडतो, म्हणजे त्याच्या तोंडावर लोक सगळे थुकतात. करणे अघोरी वास लागे. जिवंतपणी त्याच्या तोंडावरती थुंका उडतो आणि मेल्याच्या नंतर अघोरी वास करणे लागे. मेल्याच्या नंतर घोर असणारे नरक, जेत असी पत्र तरोवर खदिरांगाराचे डोंगर तातली तेली सागर उतताती. म्हणजे जिथं खैराचे इंगळ असतात आणि ते इंगळ नाही, त्याचे डोंगरच्या डोंगर, आणि त्या डोंगरावरती त्याला व्यवस्था अवस्थेत टाकून देतात. पळ कुठं पळायचंय? हिमालयात गेल्याच्या नंतर किती पळा, कुणीकडे गेल्यात नुसता बर्फच बर्फ. तसा जो व्यक्ती निंदा करतो त्याला तशा नरकात घालतात. कुठं जिथे खैराचे नुसते निखारे आहेत अशा निखारावरती त्याला पळवतात. ऊसामध्ये गेल्याच्या नंतर जसे पानं असतात की नाही, पण त्या ऊसाला कोणते पानं आहेत हे पानं नाही, तलवारीच्या पात्याचे पानं, त्या पानातून त्याला पळवितात. तातला तिली सागर उतताती. समुद्रही म्हणतात, पण कोणता समुद्र? उकळणारा तेलाचा समुद्र आहे. अशा घोर असणाऱ्या नरकामध्ये त्या निंदा करणाऱ्या व्यक्तीला जावं लागतं. तुका म्हणे माप वाचे ऐशी निके भरले नरके निंदेसाठी. नरके निंदेसाठी वाचे निके भरले. निके वाचेने म्हणजे चांगल्या वाणीने त्याने ही निंदा केली, त्यामुळे निके नरके भरिले. नरकामध्येच ते मात्र गेलेले आहेत, नरकामध्ये ते भरून जातात. आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे आत्मज्ञान कोणत्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होतं हे उदाहरण देऊन सांगतात. लोह कफ गार शिद हे सामुग्री अग्नी टनत्कारी दिसो येतो. पहिल्या चरणामध्ये बघा उदाहरण दिलंय. आता जुन्या काळामध्ये 750 वर्षापूर्वीचा हा ज्ञानोबारायांचा विचार, तुकोबारायांचा आपला विचार आहे हा 350 वर्षापूर्वीचा. तेव्हा काय काळी पेटीचा शोध लागला नव्हता. लोक चूल पेटवत असताना ते गारगोटी घ्यायचे, त्याच्यावर ते कप ठेवायचे आणि वरून लोखंडाचा खेळा वगैरे काय असेल किंवा फुकणी असेल तिने हाणायचं, ते ठिणगी पडायची आणि ती चूल पेटायची, असं करायचे. आता कफ या शब्दाचा अर्थ केला कापूस. जर जुने लोक जरी इथं असेल तर त्यांना कफ शब्दाचा अर्थ चांगला माहिती असेल. कफ म्हणजे कापूस नाही आहे. कफ म्हणजे काय माहिती आहे का? ते पाण्यामध्ये ते लव्हाळे उमटतात ना, त्या लव्हाळ्याला कंस येतात बघा, आणि ते कंस आणले की त्याला त्याच्यात आपण त्याला म्हातारी म्हणतो, ते उडवतात ना, त्या म्हाताऱ्या सगळ्या घ्यायच्या ते कंस सोलून, आणि मग सनकाडी असतात, म्हणजे ह्या म्हाताऱ्या नका धरू, नाही तर ते उडतात म्हणून त्याला म्हातारी म्हणतात. दुसरं काय तात्पर्य हे नका घेऊ. तर त्या सनकाड्या असतात, आंबाडी असते की नाही, त्या आंबाडीची वरची साल काढायची, त्याची साल काढली की त्याची सुतळी तयार होते, ती वेगळी करायची. ती सनकाडी ज्या असते त्या जाळायच्या, त्या सनकाड्याची राख होते, आणि त्या राखेमध्ये मग ह्या ज्या आणलेल्या त्या लव्हाळ्याचे कंस असतात ते त्याच्यात टाकायचे आणि त्याच्यात ते घोळायचे. ते घोळल्याच्या नंतर मग ते याच्यावर ठेवायचे, काय म्हणतात त्याला, ती चकमक नाही गारगुटीवर ते ठेवायचं, आणि वरून त्याला एक जरी थोडा जरी झटका बसला तर त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होतो. कापसाला किती ठोका, ते लवकर नाही पेटत. इथं हे जे म्हणले ना, कफ म्हणजे त्या लव्हाळ्यापासून उत्पन्न झालेला हा तो कफ आहे. लोह कफ, मग लोखंड, कफ, गारगुटी, सिद्ध हे सामुग्री. ही सामुग्री सिद्ध झाली की टणत्कारी अग्नी दिसो येतो. त्याचा ठोका मारला, टणत्कार झाला की मग काय होतं, त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होतो. आता जसं हे तीन एकत्रित आले, कोणते कोणते, गारगोटी, कफ आणि लोखंड एकत्रित आले की अग्नी प्रज्वलित होतो. तसं हे झालं उदाहरण. म्हणजे ह्या अग्नी पेटवण्या काय बिड्या पेटवण्याकरता किंवा सिगारेट पिण्याकरता नाही सांगितला. हे उदाहरण कशा करता सांगितले ते पुढे सांगा. सांगावे ते काही, सांगावे ते काही. काय सांगू म्हणतात तुकोबाराय. चित्ता होय ठाई अनुभवतो. तो चित्ता अनुभव ठावी होय. कोणत्या चित्ताला तो अनुभव ठावी होईल? तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या अंतकरणातून हे विकार निवृत्त झालेले आहेत, आणि विकार निवृत्त झाले की श्रीगुरूच्या मुखातून वाक्य आलं तत्वमसी की अहम ब्रह्मास्मी, ही त्याची बुद्धी उत्पन्न होते. पण असा भाग्यवान कसा असतो? विराळा एखादाच असतो. कानावचनाची भेटी सरिसाची पैकिरटी, वस्तू होणी उठी कौनू एकू. विकार निवृत्त झाले की बोध प्राप्त होतच असतो, बाकी काय त्याला लागत नाही. आकाशात ढग गेले की आकाश मोकळा असतं, पाणी शेवळ बाजूला केलं की पाणी खाली असतं. तसं विकार निवृत्त झाले
की केवळ फक्त श्री गुरुला तत्वमसी एवढंच वाक्य उच्चारण्याचं शिल्लक राहतं, बाकी काही शिल्लक राहत नाही. म्हणून श्री गुरु त्यांच्या मुखातून आलेलं वाक्य आणि शुद्ध अंतकरण हे एकत्रित आले की ज्ञानाचा उद्बोध त्या ठिकाणी होतो. जसं गारगोटी, कफ आणि लोखंड एकत्रित आलं की अग्नी प्रज्वलित होतो, तसं शुद्ध चित्त श्री गुरु आणि त्यांच्या मुखातून आलेलं वचन हे एकत्रित आले की त्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होतं. पण ज्ञान उत्पन्न झाल्याच्या नंतर त्या साधकाला ज्यावेळेला बोध होतो तो बोध वाचनी सांगता येतो का? अन्न सांगू येतो तृप्तीचा अनुभव. ती तृप्ती काय आहे हे सांगता येते का? मुक्याला साखर खायला दिली सांगता येते का? मुकाया साखर चाखाया दिधली, बोलताही बोली बोलवेना सांगता येत नाही. त्याप्रमाणे तो अनुभव सांगता येत नाही. जय जय स्वसंवेद्या, सरळ अर्थ घेतला तर स्वसंवेद्य तो आनंद आहे. आणि बाबा सांगत असतात तसं जर अर्थ घेतला तर ते बोध कसा आहे? सुअसंवेद्य, ज्याचा त्यालाच तो हे होत नाही, ज्याचा त्यालाच विषय होत नाही तर इतरांना तो काय करणार आहे. म्हणून आत्मस्वरूपामध्ये रंगलेला जो व्यक्ती असतो ना तो कुठे असू द्या, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव, असा आत्मस्वरूपामध्ये रमलेला जो महात्मा असतो त्या तृप्तीचा अनुभव मात्र सांगता येत नाही. मग तो अनुभव करूनही उपाय घेऊ हेवा. हेवा या शब्दाचा अर्थ केलेला आहे इच्छा. त्या इच्छेचा त्याग करून आपण तो अनुभव घेऊ शकतो. इच्छा जर अंतःकरणामध्ये असेल तर तो अनुभव घेता येणार नाही. तो का म्हणे मिळे जीवनी जीवन. मग त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो साधक एकरूप झाल्याच्या नंतर हा तो साधकाचा आत्मा तो परमात्मा असं त्या ठिकाणी भेद निवडता येतो का? नाही निवडता येत. त्याकरता उदाहरण देतात. तो का म्हणे मिळे जीवनी जीवन. जीवन मिळविले. पाण्यामध्ये पाणी टाकलं म्हणजे एका बादलीतलं पाणी दुसऱ्या बादलीमध्ये टाकलं तर ते तर कोण नाव ठेवी, हे या बादलीतलं पाणी होतं हे या बादलीतलं पाणी आता वेगळं करा असं कोणी करू शकतं का? कोणी करू शकत नाही. तसं तत्पद वाच्यार्थ आणि तोमपद वाच्यार्थ यांचा त्याग केला की लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे एकरूप एकदा झालं की मग त्याचा मात्र भेद करता येत नाही. कितीही बुद्धिवान, किती विद्वान, किती विचारशील, किती मोठा सायंटिस्ट शास्त्रज्ञ जरी आणला तर तो आत्म्याला परमात्म्यापासून वेगळा करू शकत नाही. लवण पाण्यामध्ये गेलं, मीठ पाण्यामध्ये गेलं की पुन्हा वेगळं होऊ शकत नाही. तसा एकदा जीवात्मा परमात्मा स्वरूप झाला की तो परमात्मा स्वरूपापासून पुन्हा भिन्न होऊ शकत नाही. लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी होयची ना माघारी तैसे झाले. किंवा सरितेची ओघे सिंधू जळा मिळेले घोगे, ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना, ते समुद्रचे होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले. आणि चित्त चैतन्य रूप झालं की यातायात निमाले घनानंद स्वरूप तो होऊन जातो. आता पुढील अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे आईचं आणि मुलाचं रूप करून आपल्या चिंतनाची काय स्वरूप आहे, सेवेचं काय स्वरूप आहे ते पुढील अभंगातून सांगतात. बाळा जीवन माता जाणे भूक तहान. माता बाळाचे जीवन भूक तहान जाणे. लहान लेकरू असतं त्याला कधी भूक लागते कधी तहान लागते हे आईला सांगण्याची गरज नसते. तान हे आणि ते माऊलीशीच काय आपुली तहान भूक नेणे, तान हे आणि ते माऊलीशीच करणे. त्या लहान लेकराला आपल्याला तहान लागलेली कळत नाही, त्याला भूक लागलेली कळत नाही, ती मात्र सगळं आई करत असते. जगद्गुरु तुकोबार म्हणतात काय करून विनवणी देवा. जसं लहान लेकराला लागलेली तहान आणि भूक ही आई पाहत असते, तिला सांगावं लागत नाही, तसं मी काय तुझी विनवणी करू. तू माझी आई आहेस आणि मी तुझं लेकरू आहे. म्हणून असो मस्तक चरणी, माझं मस्तक तुझ्या चरणावरती असू दे. ठेविली ठाई चित्त ठेवून असे पायी. पायी ठेविली ठाई चित्त ठेवून असे. मी माझं चित्त तुझ्या चरणावरती ठेवलंय आणि तिथंच ठेवणार आहे. पुन्हा मी माझं चित्त बाकीकडे दुसरीकडे कुठे जाऊ देणार नाही. आणि तुझं चित्त माझं चित्त मी तुझ्या चरणावरती ठेवून काय करत आहे. करीतो हे सेवा चिंतन सर्वाठाई देवा. देवा सर्वाठाई हे सेवा चिंतन करीतो. सर्व ठिकाणी तूच आहेस असं चिंतन आणि हे चिंतन रूपी सेवा मी तुझी माझ्या जीवनामध्ये करत आहे. म्हणजे काय, सर्वत्र तूच आहे बाबा. जिकडे मी पाहिल जयाची या प्रतीची या वाखारा पवाडू होय चराचरा. सर्वत्र हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव. म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानी आहे तोचे. सर्वत्र तूच आहेस असं चिंतन अशी सेवा मी तुझी करत आहे. आणि या चिंतनामध्ये जर काही कमी अधिकता जर होत असेल तर तू परिपूर्ण ते करून घे. न्यूनतेची पुरे घ्यावे करून दातारे. हे दातारा, हे परमात्मन, सर्वत्र तू व्यापक आहे, सर्वांमध्ये तूच नटलेला आहे, हे सगळं विश्व तुझं स्वरूप आहे. अशी चिंतनाची सेवा मी तुझी करत आहे. आणि याच्यामध्ये काही न्यून जर काही कमतरता राहत असेल या सेवेमध्ये या चिंतनामध्ये तर ती पूर्ण करून घे. म्हणजे सेवा म्हणजे कोणती, सर्वत्र परमात्माच आहे असा निश्चय अंतःकरणामध्ये दृढ बांधणं हीच खरी सेवा आहे. आणि ही सेवा तुकोबार म्हणतात मी माझ्या जीवनामध्ये करत आहे.
आणि या सेवेमध्ये जर काही कमतरता राहत असेल, काही जर उणीव जर राहत असेल, तर जसं ज्ञानोबारे म्हणले ना, न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुम ते विनवी तसे. तसं तुकोबारे म्हणतात, या माझ्या सेवेच्या निश्चयामध्ये, या सेवेच्या स्वरूपामध्ये जर काही कमी राहत असेल तर ते तू मात्र पाहून घे. कारण तू माझी आई आणि मी तुझं बालक आहे. माझी कोणती न्यूनता ही तुला सांगावी लागणार नाही. तो का म्हणे, बुद्धी अल्प असे अपराधी देवा. परंतु ही सेवा करण्याकरता बुद्धीचं काम आहे, दुसरं कुठलंही काम नाही. कारण सर्वत्र परमात्मा आहे. ही सेवा शरीराने होऊ शकत नाही, ही सेवा मनाने होऊ शकत नाही, ही सेवा फक्त बुद्धीने होऊ शकते. कारण हा निश्चय केवळ फक्त बुद्धीमध्येच होऊ शकतो. आपण मागाशी ओळी पाहून आलो, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. म्हणा ही सेवा करण्याकरता बुद्धी लागते, आणि ती माझी बुद्धी कशी आहे, अल्प. तू का म्हणे बुद्धी अल्प, माझी बुद्धी अल्प आहे. ही सेवा करण्याकरता ती अपूर्ण करते. पण देवा तुम्ही तिला पूर्ती करून घ्या, तुम्ही तिला सरती करून घ्या. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. आणि परमात्म्याला विषय करणारी बुद्धी ही जरी अल्प असली तरी ती अल्प म्हणू नये. जैशी दीपकळिका धाकोटी परी बहुती जाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी ही थेकोटी म्हणू नये. ज्ञानोबरायाच्या, जगद्गुरु तुकोबरायाच्या, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने अशी सद्बुद्धी आपल्याला प्राप्त व्हावी, हीच ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा गुरुवर्य परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय बाबांच्या चरणी समर्पित करतो. बोलण्याच्या ओघामध्ये जर एखादा शब्द अभंगाला अनुसरून जर माझ्या मुखातून निघालेला असेल तर तो बाबाच्या कृपेमुळेच आलेला आहे. आणि ज्या अभंगाचं विस्तारपूर्वक चिंतन झालं नसेल, त्या शब्दाचं स्पष्टीकरण झालं नसेल, तेही बाबाचेच दोष आहेत. म्हणून जसे आहेत तसे बाबाच्या चरणी समर्पित करून या सेवेला पूर्ण विराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुम ते विनवी तसे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने, आणि कमी देवा काही नेने. गायनाची ओळी आपुलिया छंदे, गायनाची ओळी आपुलिया छंदे. गायनाचे ओढे आपुलिया छंदे, गायनाचे ओढे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. गायनाची ओढे आपुलिया छंदे, गायनाची ओढे आपुलिया छंदे. गायनाचे ओढे आपुलिया छंदे, गायनाचे ओढे आपुलिया छंदे. आस भय चिंता, लाज भय शंका, लाज भय चिंता दुरविला मान. लाज भय शंका दुरविला मान. लाज भय शंका दुराविला मान. लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. गायनाची ओढे आपुलिया छंदे, गायनाची ओढे
आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे आम्हा जगदिशे सांभाळावे गायनाची उडी आपुलिया छंदे गायनाची उडी आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने गायनाची उडी आपुलिया छंदे गायनाची उडी आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने गायनाचे ओढे आपुलिया छंदे गायनाचे ओढे आपुलिया छंदे ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज पुढील सत्र बरोबर दुपारी 3 वाजता सुरू होईल.